धन्यवाद असो परमेश्वराची कृपा आघात दिला की हा सुंदरसा समय देवाने आपल्या आयुष्याला लाभू दिला आणि त्याच्या चरणजवळचा मौका दिला म्हणून देवाला आपण नवे सर्वजण डोळे बंद करतील आपण प्रार्थना करूया. हालेलुया 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 स्तोत्रम 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 प्रवेशानंदरस 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 हालेलुया 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 हे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करण्याच्या तुझ्या नावाला मान महिमा गौरव समाजा प्रभू माझ्या देवा माझ्या राज्या कर मान परमेश्वरा तू कृपा केलीस दया केलीस अनुग्रह केलास तुझ्या चरणजवळचा मुका दिलास राज्याने तुला करोडो करोडो धन्यवाद सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा प्रभू देव जो होता जो आहे जो येणार आहे त्या प्रभू येशूच्या नावात धनतो माझ्या देवा किती लोक धरती जग सोडून गेलेत माझ्या राज्या परंतु देवादी देवा तुझी शुद्ध कृपा आहे की तू रोडाच्या भूमीप्रमाणे सांभाळस आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ घेतलंस या तुझ्या महान दयाबद्दल प्रभू परमेश्वरा तुला लाखो लाख धन्यवाद माझ्या प्रभू माझ्या देवा माझ्या राज्या आमची लायकीने पात्र प्रभू परमेश्वरा परंतु राज्यात तुझ्या चरणाजवळ मी आलो प्रभू परमेश्वरा प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ मी प्रार्थना विनंती करतो राज्या उल्हासनगर मंडळीमध्ये प्रभू परमेश्वरा विश्वासणारे नगर सावळ्याचे विश्वासणारे प्रभू परमेश्वरा त्याप्रमाणे माणितोडी मध्ये विश्वासणारे येळीमध्ये विश्वासणारे सर्व कुटुंब तुझ्या हातात स्वतःच्या प्रभू परमेश्वरा नगर मधलं पाचाळे कुटुंब हे पवित्र प्रभू परमेश्वरा त्याप्रमाणे पाथर्डी मध्ये काळोखे कुटुंब प्रभू परमेश्वरा माणितोडी मध्ये जिमेन माया तोरात प्रभू परमेश्वरा हे पवित्र प्रभू तुला विनंती करतो बंधू बाळू तुला तुझ्या हातात समर्पण करतोय हे माझ्या राज्यात त्या कुटुंबात तुझा महिमा करण्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभू जे काही गेल्या बुधवारी स्वप्न माणितोडी मध्ये दाखवलं प्रभू परमेश्वरा राज्यात ते प्रूफ झालं प्रभू परमेश्वरा म्हणून तुला विनंती करतो प्रभू परमेश्वरा त्या बहिणी या समाजात तुझी कृपा उतरण्यासाठी मी विनंती करतो राजा तिच्या सैतानाने ती बिमारी आली प्रभू परमेश्वरा ते पावळ तू उडवण्यासाठी मी विनंती करतो राजा पाचारी तुझ्या हाताने करतो सारे राज्यात ते बीज तू निवडलेस प्रभू परमेश्वर त्यांच्या कुटुंबाच्या कार्यक्रम सर्व माहिती पाहून तू तुझेच मिळवण्यासाठी मी विनंती करतो त्याचप्रमाणे परमेश्वर तुला विनंती करतो काळोख फॅमिली देखील तुझ्या हातात सोपतोय त्याही कुटुंबाचे सैतानाने तोडफोड चालू प्रभू ते पावळ कुटुंब प्रभू परमेश्वर हे पवित्र प्रभू विश्वासाने सर्व कुटुंब तुझ्या हातात सोपतो राजा उल्हासनगर मंडळीमध्ये जे लेकर आज एक दिवस उपवास असतात मांडोली मंडळी उल्हासनगर मंडळी प्रभू परमेश्वरा सारोळा नगर मंडळी प्रभू परमेश्वरा बंधू चंद्रकांत साळवे साळवेला वचन पाठवून बरं केलंस त्याबद्दल करोडो राजा कारण हा कोरोना दुल्हनवर अधिकार चालू शकत नाही नाही प्रभू कारण तुझं वचन सांगते माझं वचन पाठवून मी त्यांना बरं करेल तो आज मी चिंता आहे परमेश्वरा त्याही कुटुंबात तुझ्या नावाचा महिमा केलास त्याबद्दल तुला करोडो राजा कारण दुल्हनला हे तुझं नाव दिलेलं आहे तुझा शिक्का तू दुल्हनला मारला आणि तो शिक्का फक्त राजा तूच तोडू शकतोय जीवन देणं आणि घेणं तुझ्या हातात आहे आणि म्हणून बाप्पा आपल्या सेवेत राजा तू महान कामं केलेस त्याबद्दल तुला करोडो राजा हे पवित्र प्रभू तुला विनंती आणि प्रार्थना करतो आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपतोय जे बिमार असतील त्यांना चांगले कर सैतानाला पळूला माथे पाडून तुझ्या महिमा कर आणि विशेष करून तुला मी विनंती करतो का जे तुझं वचन सांगतोय का या कल्पात नाही अशी माझी मेंढर अजून आहे ती मला एकत्रित करायचे हे पवित्र प्रभू आज आम्ही तुला प्रार्थना करतो का ज्या ठिकाणी विखुरलेलं मेंढरू असेल प्रभू परमेश्वरा खेड्या गावात गलीकुची मध्ये प्रभू येशूच्या नावात तू मला घेऊन जाण्यासाठी मी विनंती करतो प्रभू परमेश्वरा तुझ्यासाठी जे काही करायचं असेल प्रभू येशू तू करून घेण्यासाठी मी विनंती करतोय माझा जीवात्मा प्राण शरीर मी तुझ्या हातात सोपतोय म्हणजे सृष्टीला जी खासी सर्दी झाली प्रभू वचन पाठवून बरं कर तुझ्या नावाच्या माणसाला लेकराचा उपयोग कर आम्हीला तू चांगले गेलं धन्यवाद देतो आमच्या मंडळामध्ये जे लेकरांच्या सर्दी खाशीने बिमारीने पडले असतील प्रभू तुझं वचन म्हणताना बरं कर जे काय वयोवृद्ध तरुण मुलं सर्दी खाशीने तापीने बिमारीने पडले असतील कारण हे व्हायरसच्या दुनियेमध्ये फिरतोय पण तुझ्या लेकरांच्या रक्त रिकव्हरी करतोय त्यामध्ये तुला करोडो तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो अनुग्रह कर दया कर कृपा कर आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या सोपतोय जे काही गीत होईल जो संदेश होईल तो आशीर्वाद कर जे भाऊ बहिणी येण्याच्या मध्ये असतील समाजाच्या प्रत्येकाला घेऊन ये आणि प्रभू तुला विनंती करतो जे भाऊ बहिणी ऑनलाईन मेसेज ऐकत आहेत प्रभू येशूच्या त्यांचे बडे खोल प्रत्येकाच्या जीवनात शांती समाधान दे आणि फक्त तुझाच महिमा तुझाच गौरव करण्यासाठी मी विनंती करतो आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपतोय राजा तुला विनंती करतो हरेकाचं मन खोल तुझ्या गौरवासाठी महिमेसाठी काम करून घे पण ज्योता बोर्डेसाठी मी प्रार्थना करतो माझ्या पवित्र कृत्या लेकराला घराचं बळ पाहिजे प्रभू मार्ग मोकळे कर आणि त्या लेकराच्या जीवनात तू ब्लेसिंग कर अनुग्रह कर दया कर कृपा कर
कामोड्याचे बायबल देखील तुझ्या हातात होतोय. त्याही वागणाऱ्या कुटुंबाची शांती समाधान दे. हरिकाचं जीवन ब्लेसिंग कर. हे माझ्या पवित्र प्रभू प्रत्येकाचा जीवात्मा प्राण शरीर तुझ्या हातात होतो. तुझ्या गौरवसाठी महिमेसाठी उपयोग करून घे. सर्व वैरिष्मान जलजमान खरंच मिळव. जे तुझे डिझाईन प्रभू तू एकत्रित कर. तुझ्या गौरवसाठी महिमेसाठी आमचा प्रत्येकाचा उपयोग करून घे. जीवात्मा प्राण शरीर तुझ्या तो राजा तुझ्याच गौरवसाठी हप्ताभराच्या प्रभू तुझ्या स्वतः राजा प्रभू तुझी दया कृपेने प्रभू परमेश्वरा या हप्त्यामध्ये जे मिरवणूकचा मीटिंग होईल परमेश्वरा त्या सर्व तू ब्लेसिंग कर राजा. जे निवारित त्यांना चांगले कर. संचालक म्हणून माझे म्हणून तुझ्या महिमा कर आणि होईल तुझी सेवा कामराच्या जीवन करून घे. अनुग्रह कर दया कर. या ठिकाणी सर्व माझ्या बहिणी भावना तुझ्या हातात सोपतोय. प्रत्येकाच्या कुटुंबात शांती समाधान दे. जे निवारण चांगले कर. संचालक म्हणून माझे म्हणून तुझ्या महिमा कर. कारण त्यांनी स्वतःला सिद्ध करा प्रभू. कारण बायबल सांगते काळाच्या लक्षात पाहतो तुझं आगमन हे दाराशी आलेले आणि म्हणून तुला विनंती करतो आजच्या आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपतोय. आशीर्वादित कर. प्रार्थना धन्य तू तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन. आपण मेसेज मध्ये जाऊया. दुसरा तिमोथेया 3रा अध्याय पहिलं वचन. दुसरा तिमोथेया 3रा अध्याय पहिलं वचन. आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. आज आपण एक गहन पॉइंट पाहणार आहोत. शेवटचा समय. शेवटचा काळ. हा शेवटचा काळ कोणासाठी आहे? हा सगळ्या जगासाठी नाहीये. हा शेवटचा काळ फक्त प्रभूच्या नवरीसाठी आहे. काय? हा शेवटचा काळ शेवटचा समय हा फक्त त्याच्या नवरीसाठी आहे. घरामध्ये 5 मुली असतील 2 मुली असतील पण त्या घरातल्याचा तिचा शेवटचा समय असतो जिचं लग्न फिक्स झालेलं असतं. बाकीच्या 3-4 त्या घरामध्ये फिक्स राहत असतात. ख्रिस्तान माझ्या बहिणींनो आणि भावांनो आज हा शेवटचा समय जो आहे हा फक्त दुल्हनसाठी आहे. नवरीसाठी आहे. कसं काय की बायबल सांगतं नवरी ही मध्य आकाशामध्ये जाणार आहे. हे बाकीच्यांचा त्यावेळेस नाश होणार आहे का? नाही. हे खाण्यापिण्यात गुंग राहणार आहेत. शब्दांनी लक्षात ठेवायचं आहे. हा शेवटचा काळ कुणासाठी आहे? नवरीसाठी. नवरीसाठी. जसं मी उदाहरण सांगितलं एका घरात 3 मुली असतील 4 मुली असतील परंतु जिचं लग्न फिक्स झालंय तिचाच त्या घरातला शेवटचा समय असतो. कारण त्या दिवशी लग्नाच्या दिवशी ती मुलगी आपलं घर सोडून आपल्या नवऱ्यासाठी त्या दुसऱ्या घरी जाते. सेम टाइम शेवटचा काळ ओनली फॉर ब्राइड. दुनियासाठी नाहीये. दुनिया म्हणून खाऊ पिऊ आयुष करू पण दुल्हन मध्य आकाश मध्ये माझ्या प्रभू संगती नाचते. काय मी त्यातली आहे का? काय त्यातली मी आहे का? जर मी आहे तर आजपासून या भूमीच्या लालसाचा विचार करणार नाही. पण जर मी भूमीच्या लालसेचा विचार केलाय आणि प्रभूच्या चांगल्या कामापासून मी स्वतःला अलिप्त ठेवलंय तर चॅलेंज करतो हा शेवटचा काळ त्या व्यक्तीसाठी नसेल. तो पास्टर असू द्या, तो बिशप असू द्या, तो रेव्हरंड असू द्या या पोप असू द्या. कारण हा शेवटचा काळ शेवटचा समय हा फक्त नवरीसाठी आहे. कारण त्या लग्नाच्या अगोदर तिला वेदना सुरू होतात. मला आई बापाला सोडून जायचंय, मला माझ्या भावांना सोडून द्यायचंय, मला माझं घरदार सोडून द्यायचंय. ती रडते पडते. आज जे आत्मिक ख्रिश्चन आहेत ते आत्म्यासाठी रडतायत. जे आत्मिक ख्रिश्चन आहेत आत्मा वाचवण्यासाठी ते रडतायत. पण जे शारीरिक ख्रिश्चन आहेत ते आयुष्यमय जीवन जगण्यासाठी रडतायत. फरक आहे. आणि म्हणून हा शेवटचा काळ हा फक्त नवरीसाठी आहे. त्याच्या जगाचा संबंध नाही. त्याच्यात जगाचा संबंध नाहीये. कारण नवरी मध्य आकाशमध्ये गेल्यानंतर सुद्धा 3.5 वर्ष हे लोक या भूमीवर राज करणार. पण त्याच कृपा कुणाकडे असेल? इस्रायलमध्ये. इस्रायलमध्ये मग इथं कृपा नाही म्हणजे त्यास माणसं खायला उठतील. माणसं खायला उठतील. पण त्याच्या अगोदर दुल्हनी मध्य आकाशमध्ये असेल. दुल्हनी मध्य आकाशमध्ये असेल. बस खुश मध्य आकाशमध्ये असेल. आणि त्यावेळेस हे लोक खाण्यापिण्यामध्ये काय असतील? आयुष करतील, गुंग होतील. पण आपण जर त्याची नवरी म्हणत असतो, त्याची दुल्हन म्हणत असतो तर आपण कुठे असतो? मध्य आकाशामध्ये. आणि म्हणून पाऊलुस तिमोथेला शिकवत आहे हा तो मेसेज आज माझ्यासाठी आहे. जो तिमोथेला शिकवतोय तोच मेसेज माझ्यासाठी असेल. तो तिमोथेला म्हणतो काय म्हणतो? आणि हे जाण की शेवटच्या दिवसांमध्ये
जीवनामध्ये संकटाचे समय येतील. संकटाचे समय येतील. पौलुस तिमोथेला म्हणतो, हे जाण, हे समज की शेवटच्या समाला कष्ट तकलीफ येईल. हे कष्ट आणि तकलीफ हे फक्त दुलनच्या जीवनात आहे. लक्षात असू द्या, जगीन जीवन जगणाऱ्याच्या जीवनात नाही. ते उलट जीवनात काय करतील? आयुष, खाणं पिणं, गुंग होणं. का? कारण त्यांना देवाच्या राज्याचं घेणं देणं नाहीये. दुलनला देवाच्या राज्याचं घेणं आहे आणि म्हणून तिच्या जीवनात काय असणार? कष्ट आणि तकलीफ. पण त्या कष्टातून देखील प्रभू येशू मसीह तिला वाचवणार. आमेन, आमेन. का? कारण ती त्याची नवरी आहे. ती त्याची नवरी आहे. म्हणून आज या दुनियात लाख कष्ट येतील, पण आमच्या जीवनात कष्ट असतील का? नाही. आज त्याच्या नवरीवर कुणी हात लावू शकेल का? कारण त्याच्या नवरीला त्याने रक्ताने विकत घेतलंय. त्याच्या नवरीला त्याने सिक्का मारलाय. तो सिक्का फक्त एकाच व्यक्ती तोडू शकेल, प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीह. आज जर मी ख्रिस्ताची नवरी म्हणत असेल, मी ख्रिस्ताची दुल्हन म्हणत असेल, तर आज माझ्या जीवनात एक काम असेल, ते महत्वाचं, का मी त्याच्या शब्दाच्या आत आहे का? मी त्याचा शब्द वचन पाळतोय का? आणि जर मी त्याचा शब्द आणि वचन पाळतो, तर बायबल सांगतं शेवटच्या काळात काय होईल, पण आम्ही कशी असतो. आणि म्हणून बायबल सांगतं की लूक चॅप्टर 17 अध्याय आणि 26 वचन. लूक 17:26. आणि जसे नोहाच्या दिवसात झाले, आणि जसे नोहाच्या दिवसात झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा हा तारवात गेला, नोहा तारवात गेला. त्या दिवसापर्यंत त्या दिवसापर्यंत ते खात होते, ते खात होते, ते पीत होते, ते पीत होते, ते लग्न करून घेत होते, ते लग्न करून घेत होते, ते लग्न करून देत होते. बायबल सांगते, पौलुस तिमोथेला म्हणतोय, शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. कसे दिवस येतील? कठीण. कसं? का जसं नोहाच्या दिवसात झालंय, तसंच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. नोहाच्या दिवसात काय झालं की लोक खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आज काय चाललंय? सेम टाईप मध्ये. जो तो त्याच्या इच्छेने बायका करतोय, देवाची इच्छा नाही. लग्न करून घेत होते, लग्न करीत होते, खात होते आणि पीत होते. आज काय चाललंय? देवाचे नाव घ्यायचे असताना सुद्धा मस्तपैकी नौटंकी टाकून काम चाललेत. ते पास्टर असतील, ते बिशप असतील, या विश्वासणारे असतील. आज आम्ही ज्या मुखातून देवाचं नाव घेऊ, त्या मुखातून वाईट गोष्टी आम्ही करू का? आणि जर करतो तर आम्ही प्रभूच्या नाहीये. हे बायबल सांगते. कारण नोहाच्या दिवसात झालं तेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होणार आहे. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने दुनियाचा सेम टाईप दुल्हन मध्य आकाश मध्ये असेल आणि भूमीवर अग्नीने नाश होईल. मग याच्यापासून जर आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? जर याच्यापासून आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला काहीतरी करावं लागेल ना. मग ते काय करावं लागेल? प्रकटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय 11 वचन. प्रकटीकरण 22:11. जो अन्याय करणारा आहे, जो अन्याय करणारा आहे, तो पुढे अन्याय करो, तो पुढे अन्याय करो. आणि जो मलिन आहे, जो मलिन आहे, तो पुढे मलिन हो, तो पुढे मलिन हो. आणि जो न्यायी आहे, जो न्यायी आहे, तो पुढे न्यायी पण करो. स्पष्टपणे शिकवलंय. आपण बरेच म्हणतो याच्यामुळे असं, त्याच्यामुळे तसं. आज आम्हाला काय शिकवलंय? जो अन्याय करणार आहे ना, तो अन्याय करू द्या. कारण प्रभू येशू मसीह सोडून घेणारा परमेश्वर आहे. आज जर आम्ही प्रभूची नवरी म्हणतो आणि शेवटचा काळ आम्हाला कळायला म्हणतोय, कसा पौलुस तिमोथेला म्हणलाय शेवटच्या काळात कठीण दिवस पडणार आहेत. मग कठीण दिवसात तू कसं जीवन जगायचंय? पौलुस तिमोथेला शिकवतो. पौलाने तिमोथेला पुत्र मानलं आणि म्हणून तो त्याला तडी देऊन शिकवतो. आज तडीचा मेसेज आला का तो पाळक वाईट, मनधान्याचा मेसेज आला का तो पाळक खरा. इथं बायबल आम्हाला शिकवते की तो म्हणतो का जो कोण आक्रमक करत आहे, वाईट दुर्गुण करत आहे, त्याला ते करू द्या, तुम्ही त्याच्यापासून दूर व्हा. वाचावचे प्लीज. जो अन्याय करणारा आहे, तो पुढे अन्याय करो, तो पुढे अन्याय करो. जो मलिन आहे, जो मलिन आहे, तो पुढे मलिन हो, तो पुढे मलिन हो.
आणि जो न्याय आहे जो न्याय आहे तो पुढे न्याय पण करो, तो न्याय पण करो, आणि जो पवित्र आहे जो पवित्र आहे तो पुढे पवित्र हो. प्रेज द लॉर्ड. की आता दान मिळालंय म्हणून आता तू काही केलं तर चालशील आणि पवित्र राहतोस, नाही, कधीच नाही ब्रदर. हा लोकांचा भ्रम झालाय की आम्ही चर्च मध्ये गेलो आणि मग आता काही केलं तरी आम्ही पवित्रता स्वर्गात गेलो. हे डोक्यात ठेवायचं नाहीये. आज प्रभूने माझ्या आयुष्याला हा दिवस लाभवलाय, हा वेळ घटका दाखवलाय, मग मी देवाला आवडणारे जीवन जगतोय का कुणा मनुष्याला आवडणारे जीवन जगतोय? कारण जेव्हा मी मनुष्याच्या इच्छेने सेवा करीन तेव्हा माझी सेवा ही मनुष्याची सेवा असेल, देवाची नाही. पण जेव्हा माझी सेवा माझ्या देवाला आवडणार असेल, त्याच्या इच्छेने करणार असेल, तेव्हा मनुष्य माझे वैध होतील. का? कारण त्यावेळेस आम्ही जे आहे ते देवाच्या कृपेने बोलू, देवाच्या अनुग्रहाने सांगू आणि ते लोकांना पोहोचेल. आणि म्हणून तो म्हणतो का जे कोण घाण कर्म करताय त्यांना घाण कर्म करू दे, तू स्वतःला अलिप्त राख आणि जे पवित्र चरणे आहे ते स्वतःला पवित्र करीत राहो. पवित्र करीत राहो. पवित्रता कशाने येते? देवाचं वचन पाळल्याने. तोडलेले नाही की अर्ध हे करा आणि अर्ध ते करा, नाही. देवाचं जर वचन आम्ही पाळलं तरी पवित्रता आमच्यात येते. आणि जेव्हा ही पवित्रता आमच्यामध्ये येते तेव्हा बायबल सांगतं आम्ही स्वर्गाचे राज्य मिळू शकतो. का? कारण पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 3 आणि 4 वचनाचा. प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसांमध्ये थट्टेखोर येतील. पेत्र काय म्हणतोय? हे जाणा. काय जाणायचंय? का शेवटल्या दिवसात थट्टेखोर येतील. आज हे थट्टा काय करतील? त्याला काय होतंय? त्याने काय नाही होत. हे पण सारखंय, ते पण सारखंय आणि पुढे प्रभू येणार आहे. अजून लय दिवस बाकी. आपण आता तरुण आहेत, तरुणपणात आपण आयुष करायला पाहिजे. काय मात्र झालं आयुष करणार आहेत का? बायबल काय सांगतंय? पेत्र म्हणतोय ध्यानात ठेव, हे लक्षात घे की शेवटच्या समयाला थट्टेखोर उभं राहतील, थट्टेखोर येतील आणि ते आपल्याच हवाप्रमाणे चालतील. हे थट्टेखोर काय करणार आहेत? आपली हाव म्हणजे काय? आपल्या इच्छेनेच वागणार. हाव मीन्स इच्छा. आपल्या इच्छेनेच वागायचंय. देवाची इच्छा जाणायची नाही, फक्त प्रार्थना करायची ते आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ आणि तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. देवाची इच्छा कधी जाणवती? रात्र झाल्यावर. देवा आता तुझ्या इच्छेने मला गाढ निद्रा दे, देवदूत ठेव, सोय आणि सोकर. आणि सकाळ झाली का देवा आता तुझी इच्छा बंद कर, आता इथून पुढे माझी इच्छा चालू होऊ दे. काय फायदा होईल? पेत्र म्हणतोय थट्टेखोर येतील आणि हे स्वतःच्या हवेपोटी जीवन जगतील आणि थट्टा करीत म्हणतील की त्याच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? काय? त्याच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? अरे आपण खाऊ पिऊ मजा करू, बघू नंतर. आपण ख्रिश्चन आहेत, आपण चर्च मेंबर झालो, आपण स्वर्गात गेलो. ते डोक्यात भ्रम ठेवायचा नाहीये. आज तर आम्हाला हा कठीण काळ दिसतोय, शेवटचा समय दिसतोय आणि मी जर प्रभूची नवरी म्हणते तर मी स्वतःला सिद्ध करून ठेवी. मी दुनियाचा विचार नाही करणार. कारण पाऊलुस तिमोथेला म्हणतोय शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. पेत्र सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय. काय म्हणतो? की प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसांमध्ये थट्टेखोर येतील. शेवटल्या, आता त्याच्यानंतर दिवस बाकी आहेत का? शेवटल्या दिवसानंतर थट्टेखोर येणार. हे थट्टेखोर कोण आहेत? बाहेरचे नाही, हे आमच्यातूनच असणार, बाहेरून नाही. प्रभूचे थट्टा करणारे कोण होते? त्याचेच होते, त्याच्यातूनच निघाले होते. फक्त आज आम्हाला एक करायचंय, त्याला ओळखायचे. आणि हे ओळखण्यासाठी प्रभू तू माझं मन उघड. आणि जेव्हा प्रभू परमेश्वर मन उघडील तेव्हा तुम्ही ओळखू शकाल. आणि जर प्रभू मन उघडत नाही तर आम्ही ओळखू शकणार नाही. आणि म्हणून पेत्र म्हणतो की शेवटच्या काळामध्ये की थट्टेखोर उठतील, ते आपल्याच हवाप्रमाणे चालतील, आपल्याच हवेप्रमाणे चालतील. थट्टा करीत म्हणतील की त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत्या तशाच चालू राहिल्या आहेत. तशाच चालू आहेत. किती लोक आम्हाला बोलतात काय राव तुम्ही वागताय, केस काळे करू नका,
मुच काढू नका, काय तुमचं शिक्षणच लय राव डेंजर, आपण आता यंग दिसलो पाहिजे, मग मुच काढायला पाहिजे, केस चांगले काळे दिसले पाहिजे. अहो हे बायबल टाइमपास नाहीये. हे बायबल आहे ना, ही तलवार आहे दुधारी, ही पुढच्याला घात करील किंवा माझ्यावर चालेल. आणि जेव्हा ती माझ्यावर चालेल तर मी बायबल घेऊन फिरण्याचा अर्थ काय होईल? त्याच्यासाठी आज आम्हाला काय करायचंय? पाऊलुस तिमोथेला काय शिकवतोय आणि जे त्याने तिमोथेला शिकवलंय तेच मला माझ्या जीवनात घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा या पाऊलाने पहिल्या मंडळीमध्ये उपदेश केला तेव्हा त्या पाऊलाचा उपदेश ज्यांनी ऐकला तिथं किती पट पीक मिळालं? 100 पट. आणि मग आज जर आपण त्याच पाऊलाच्या मेसेज मध्ये आहोत, त्याच पाऊलाच्या सुवार्तेमध्ये आम्ही स्वीकारलं त्याप्रमाणे चालतो, ख्रिस्तान माझ्या बहिणांनी भावांनो, आम्ही कुठे असतो? स्वर्गात. स्वर्गात. कारण याच पाऊलाने चॅलेंज करून सांगितलं की 14 वर्षापूर्वी एक मनुष्य देह किंवा विदेह तिसऱ्या आकाशात सुख लोकांपर्यंत गेला. तो कोण होता? हाच तो पौलुस आहे. दुसरा तिसरा कोणी नाही. लक्षात असतो. आणि म्हणून पौलुस म्हणतो तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण केलंय तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. किती लोक त्या पौलाच्या मेसेज मध्ये दाखवा मला तुम्ही. आणि म्हणून तो तिमोथेला म्हटला, काय म्हणतो का तिमोथेचे पत्र, दुसरे पत्र, तिसरा अध्याय आणि 2 ते 5 वचन काय म्हटलंय? कारण माणसे स्वार्थबुद्धी, धनलोभी, हा. बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दय, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, कूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड ठरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती, तर अशांपासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. पाऊलुस तिमोथेला ओपन टीचिंग करतोय की शेवटच्या काळात माणसं कशी उठतील आणि ते कुठून असतील? आपल्यातून. की गर्वाने फुगलेले आणि फक्त रूप दाखवतील, बाह्यरूप दाखवतील धार्मिकतेचं, पण त्याचं सामर्थ्य नाकारणारी. त्याचं सामर्थ्य नाकारणे म्हणजे काय? त्याचं सामर्थ्य नाकारणे म्हणजे काय? पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागणे. सामर्थ्य कधी येतं? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. ते बाह्य शरीराने फक्त धार्मिकता दाखवतील पण त्याचं सामर्थ्य नाकारतील. त्याचं सामर्थ्य नाकारतील म्हणजे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागतील. का? तर हे धनलोभी, बडाईखोर आणि गर्वाने फुगलेले असे होतील. काय सांगते बायबल? ते धनलोभी, बडाईखोर आणि गर्वाने फुगलेले फक्त बाह्य शरीराने ते धार्मिकता दाखवतील पण देवाच्या सामर्थ्याला नाकारतील. आणि मग माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जेव्हा आम्ही त्याच्या सामर्थ्याला नाकारणार, आमचा स्वर्गाचा काय संबंध आहे? का? कारण स्वर्गात जाण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? पवित्र आत्म्याचा अभिषेक. कारण निकेदेमाला काय म्हणला तो? पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय कोणीही देवाचं राज्य पाहू शकत नाही. हे वचन सत्य आहे. त्याचं सामर्थ्य नाकारणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागणे. आणि म्हणून पौलुस तिमोथेला म्हणतो अशा लोकांपासून तू दूर राहा. सुभक्तीचे रूप आपल्यात आहे, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारे ते दाखवतील. नाही आम्ही लय सुभक्ती आहेत, आम्ही पापी नाही, तो पापी, तो फालतू, असं सगळं काय बोलतील. आम्ही काहीच नाही करत. पण पौलुस म्हणतो का ते बाह्यरूप दाखवणारे आत्म्याच्या विरुद्ध चालणारे. आणि मग मला सांगा, जेव्हा मी आत्म्याची विरुद्ध सेवा करीन तेव्हा नाच माझा शेवट होईल. बाहेर स्पष्ट सांग. कारण ते फक्त बाह्यरूप दाखवतील की आम्ही धार्मिक आहोत, आम्ही अशा आहोत. पण ख्रिस्त बाह्यरूप नाही पाहत, तर ख्रिस्त अंतःकरण जाणतो. आणि म्हणून पौलुस तिमोथेला म्हणतो की सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती, तर अशांपासून दूर राहा. अशांपासून दूर राहा. का दूर राहायचंय? कारण ते देवाचं सामर्थ्यच नाकारतायत.
आम्हाला दान मिळालं नाही, आम्हाला काय प्रार्थनेची गरज नाही, आम्ही स्वर्गात गेलो. अहो बायबल स्पष्ट टीचिंग करतोय. हा पवित्र आत्मा कोणाला मिळतोय? जे त्याची वचन आणि आज्ञा पाळतात त्यांनाच. आणि जेव्हा मनुष्य वचन आणि आज्ञा पाळतो त्यावेळेस तू एका ठिकाणी काय होतो? स्थिर होतो. आणि जेव्हा स्थिर होतो तेव्हा देव प्रसन्न होतो. आणि जेव्हा देव प्रसन्न होतो तर बायबल सांगतं आत्म्याचा दुप्पट वाटा आमच्या जीवनात मिळतो. पण जर आम्ही फक्त शारीरिकदृष्ट्या उड्या मारतो, शारीरिकदृष्ट्या जीवन जगतो, तर या जगाच्या नाशाबरोबर आमचा सुद्धा काय होईल? नाश. कारण हा शेवटचा काळ कुणासाठी आहे? फक्त नवरीसाठी, दुल्हनसाठी, जगासाठी नाही. का? कारण नवरी मध्य आकाशमध्ये घेतल्याच्या नंतर सुद्धा 3.5 वर्ष हे लोक या भूमीवर काय करणार आहेत? आयुष करणार आहेत, खाणं पिणं. पण त्यावेळेस आयुष असेल का? नाही. त्यावेळेस त्यांना खरे कसं दिसणार आहे? माणूस माणसाला खायला उठेल तो काळ त्यावेळेस असेल. पण त्यावेळेस दुल्हन कुठे असेल? मध्य आकाशमध्ये. मध्य आकाशमध्ये. मग आता जर आम्हाला त्या मध्य आकाशमध्ये जायचं असेल तर आता हा शेवटचा काळ आम्हाला समजतोय. होय, आता माझा पती मला घ्यायला येतोय, माझी लग्नाची तारीख ठरली. मग लग्नाची तारीख ठरल्यानंतर ती कुमारिका स्वतःला काय लागते? पवित्र, शुद्ध. जर एखादी मैत्रीण वाईट कर्म करत असेल तर ती काय म्हणते? हे बाई, माझ्या घरच्यांना कळ बाबा, माझं जमलेलं मोडून तू माझ्या संग येऊ नकोस. स्पष्ट सांगतोय. सेम कंडिशन जर मी प्रभूची नवरी म्हणतो तर जे वचन तोडणारे असतील त्यांच्यापासून मी स्वतःला अलिप्त करणे. आणि म्हणून तो तिमोथेला म्हणतो, हे तिमोथ्या, हे धार्मिकतेचं फक्त बाहेरून दाखवतील त्यांच्यापासून तू स्वतःला काय कर? दूर ठेव, सांभाळ. का? कारण हे सामर्थ्याला नाकारतायत, देवाच्या सामर्थ्याला नाकारतायत. सामर्थ्याचीच काय आहे? पवित्र आत्मा. पौलुस तिमोथेला म्हणतो भीतीचा आत्मा नाही तर मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा देतोय. हे सामर्थ्य नाकारणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागणे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध वागतो तेव्हा आम्ही स्वर्गाच्या राज्यात जातो का? नाही. आणि म्हणून पौलुस तिमोथेला स्पष्ट म्हटला काशांपासून दूर राहणे. गलतीकार पत्राचा 4 अध्याय 16 वचनाचा पौलुस काय म्हणतोय? तर तुम्हाजवळ खरे बोलल्याने मी तुमचा वैरी झालो काय? पौलुस आता म्हणतो गलतीकाराच्या लोकांना, मी तुमच्याजवळ खरं बोललो म्हणून मी काय तुमचा वैरी झालोय का? बघा, कारण जुन्या काळात एक व्यक्ती होता, तोही असाच बोलला. कोणाला बोलला आणि कोण बोलला? एलिया आहाबास म्हटला. एलियाला म्हटला, अरे माझ्या वैऱ्या, तुम्हाला इथे गाठलंच काय? अरे माझ्या वैऱ्या, तुम्हाला इथे गाठलंच काय? पौलुस म्हणतो, मी तुम्हाला खरं बोलतोय, मी तुम्हाला खरं सांगतोय म्हणून मी तुमचा वैरी झालोय का? आणि म्हणून आज आपण जर प्रभूची नवरी म्हणत असतो, आज जर आम्हाला स्वर्गाचं राज्य हे वचन मिळवायचं असेल तर आज आम्हाला सुद्धा एकच काम करावं लागेल. कसे वचन तोडणारे असतील, कारण हे बाहेरून येणार नाहीये. हे आज पुष्कळ लोक म्हणतात आम्हाला विधर्म्यांचं काय होईल, विधर्म्यांचं काय होईल. पण हे बायबल सगळं आमच्या ख्रिश्चन लोकांविषयी सांगते. बायबल आमच्या ख्रिश्चन लोकांना शिकवतंय की आमचं जीवन कसं असावं. कारण पौलुस हा तिमोथेला शिकवतोय, म्हणजे त्यात तुम्ही आणि मी सुद्धा आलोय. आणि हे मग मत्ताईचं पुस्तक 7 अध्याय 15 वचन वाचा. बायबल काय सांगते? मत्ताई 7:15. आणि खोट्या भविष्यवाद्यांविषयी सावध असा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरे क्रूर लांडगे आहे. खोट्या संदेशाविषयी जपा. बायबल सांगते, आपण म्हणतो त्याला काय होतंय, सगळे पालक सारखे. बायबल सांगतं खोट्या संदेशाविषयी जपा. अरे आज खरा संदेश आणि खोटा संदेशा पारखायचं सांगितलंय आणि आपण म्हणतो नाही नाही सगळे सारखे. त्याला काय होतंय? आज आम्ही जर प्रभूची नवरी म्हणत असतो तर हा शेवटचा काळ आमच्यासाठी, जगासाठी नाही. कारण दुल्हन स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा, मध्य आकाशमध्ये गेल्यानंतर सुद्धा हे लोक या भूमीवर राज करणार आहेत. आज हा शेवटचा काळ आमच्यासाठी आहे. तर आम्हाला वचन सांगतंय का खोट्या संदेश
वेशाने तुम्हाकडे येतात ते मेंढराच्या वेशाने तुम्हाकडे येतात. तरी अंतरी क्रूर लांडगेच आहे. प्रेज द लॉर्ड. मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येत आहेत म्हणजे दाखवताना काय दाखवतायत? धार्मिकता. बाह्य शरीराची धार्मिकता यांची कशी आहे? गोड बोलणं. बाह्य शरीराची धार्मिकता कशी आहे यांची? गोड बोलणं. हा सिस्टर कशा आहात? बरे आहात ना? फार सुंदर. सिस्टरला फार मोठं दान मिळालंय. ब्रदर फार धार्मिक आहात. फार चॉकलेटीपेक्षा साखरेपेक्षाही गोड. आणि मग ती साखर जेव्हा घुसती तेव्हा त्या माणसाला काय होती? डायबिटीज. आणि ती डायबिटीज डायरेक्ट चढती 400, 450, 500 आणि मग लगेच होतोय वाकडा. डायबिटीज जास्त झालं काय होतं? हा वाकडा होता ना माणूस. सेम कंडिशन आहे. हा सिस्टर फार गोड बोलायचं. मग सिस्टर आपल्याला दान मिळालं. सिस्टर आपको दान मिला है. प्रभु ने आपको चुना है. प्रभु ने आपके बारे में मेरे से बात की है. म्हणजे प्रभू त्याच्या संग बोलला नाही, याच्या संग बोलायला लागलाय का? का कर्नलेसचे प्रभू बोलला नाही का? तोच प्रभू पेत्राशी बोललाय. तोच प्रभू आज पण जिंदा आहे. त्याच प्रभूची मी सेवा करतोय. प्रभू पहिला बोले माझ्या मुली तारण झालंय का? माझ्या मुला तारण झालंय का? बायबल सांगते त्या मेंढराच्या वेशाने येतील पण अंतरी क्रूर लांडगे असतील. क्रूर लांडगे. जेव्हा लांडगा त्या मेंढरांमध्ये शेळ्यांमध्ये जातो त्यावेळेस तो काय करतो? त्यांना हाडून खातो. हाडून खातो. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. मग हे काय करत आहे की आज देवाच्या सामर्थ्याला नाकारतायत पण बाह्याची म्हणजे शरीराची धार्मिकता प्रगट करतायत. शरीराची धार्मिकता म्हणजे काय? का बायबल हातात घेणे, त्या घरांनी जाणे, त्या घरात लोकांना फसवणे, गोड गोड बोलून त्यांच्यासाठी सांगणे आणि आत्म्यापासून दूर नेणे. पाऊलच म्हणतोय आशांपासून तू दूर राहा. इथं वर्तमान संदेशात सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हणाला आहे? का ते मेंढराच्या वेशाने येतील पण अंतरी क्रूर लांडगे असतील. आणि बाहेरून नाही. दुसरा पेत्रस दुसरा अध्याय 1 आणि 2 वचन. हा शेवटचा काळ चाललाय. आज आपला आत्मा वाचवणं गरजेचं आहे. आत्मा जर वाचवायचा असेल तर वचनामध्ये मला स्थिर राहावं लागेल ब्रदर. कारण हा समय कठीण आहे. दुलनसाठी जगासाठी नाही. हा दुसरा पेत्रस दुसरा अध्याय 1 आणि 2 वचन. आणि इस्रायल लोकांमध्येही खोटे भविष्यवादी होते. इस्रायल लोकांमध्ये सुद्धा खोटे भविष्यवादी होते. तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. खोटे शिक्षक होतील. शिक्षक मीन्स आपण म्हणतो तो पळगळ चांगला आला गेला जा. पवित्र शास्त्र सांगतंय इस्रायल लोकांमध्ये सुद्धा खोटे भविष्यवक्ते होते. नाही असं नाही. कारण जेव्हा यहुदा हा संदेशा उभा राहिला त्याला किती लोक मिळाले? 400. आणि बायबल सांगतोय त्या यहुद्याचा नाश झाला आणि 400 लोकांचा सुद्धा नाश. पण पेत्रा याविषयी जपून वागा म्हणून काय म्हणतात. आज आपण लास्ट मिनिटमध्ये आहोत. प्रभूचा आपण धाडस आलेले. आज हा शेवटचा काळ आमच्यासाठी आहे. जर हा शेवटचा काळ माझ्यासाठी आहे तर मी जपून वागणं माझ्यासाठी लकी असेल. जपून वागणं म्हणजे काय? त्याचे वचन तोडणारे असतील, जे वचनाच्या विरुद्ध वागणारे असतील त्यांच्यापासून मी स्वतःला अलिप्त करणे. कारण बायबल सांगते पेत्र म्हणतो का इस्रायलमध्ये खोटे संदेश होते आणि तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. ते नाशकारक पाखंड मते चोरून आत आणतील. काय? नाश. ते येणार आहेत पण पाखंडी असतील. पाखंडी म्हणजे काय? मतभेद करणारे. आणि जेव्हा आमच्या ख्रिस्ताचा आणि आमचं मतभेद होतंय तर आम्ही तारण्यात जाऊ शकतो का? कारण ख्रिस्ताचं आणि आमचं एक मत व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ख्रिस्ताचा आणि माझं एक मत होईल तेव्हा ख्रिस्ताचा आत्मा मला मिळेल. आणि जेव्हा ख्रिस्ताचा आत्मा मला मिळेल तेव्हा ख्रिस्तानी मी एक होईल. का? कारण ख्रिस्ताच्या शरीराचे आपण अवयव आहे. का जसा आदाम म्हणला आता हे माझ्या हाडातला मांसातला मांस मी नाही म्हणत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दोघं वैद्याला एक केलंय. सेम कंडिशन. जर मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव म्हणत असेल तर मी स्वतःला या पाखंडी लोकांपासून अलिप्त करणे. पाखंडी म्हणजे वचनाच्या विरुद्ध वागणारा. आणि जर वचनाच्या विरुद्ध जर मी वागत असेल तर मी ख्रिस्ताच्या शरीराला कसं काय अटॅच होईल? ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव मी कसं काय होईल? की जसा मनुष्याचा जर हात मोडला तर दुसरा जरी हात लावायचं म्हणलं तर त्याला माणसाचा लावतात. म्हशीचा आणून लावला चालेल का? का? कारण म्हशीचा हात आणि माणसाचा हात जमीन आसमानाचा फरक आहे. सेम कंडिशन माझ्या ख्रिस्ताची बॉडी
ही पवित्र आहे आणि ती होत आहे. जसं नोआच्या काळामध्ये लोक आले, कुणी खेळ मारला, कुणी डांबर फासला, कुणी फळ्या कापल्या, कुणी झाडं तोडले. एकट्या नोआने बनवलं का? सेम कंडिशन. परंतु त्यांनी संध्याकाळच्या समयाला पैसे घेऊन घरी जात होते. तारू त्यांनी बनवला, पैसे घेऊन घरी गेले. पावसाला सुरुवात झाली, त्या तारू पासून ते दूर राहिले. आज एक गॉस्पेल प्रीच करतात, पण बाप्तिस्मा प्रभू येशूच्या देतात का? म्हणजे तिथंच आमचा पत्ता कट होतोय, तिथंच पत्ता कट होतोय. गॉस्पेल प्रीच करतायत, प्रभू येशूच्या नावाने भूत घालवतायत, प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतायत, पण बाप्तिस्मा देताना पिता, पुत्र, पवित्र आत्मा किती झाले? 3. मग तुम्ही कोणाच्या शरीराला जाऊन जॉईन होतात? बापाच्या, त्या पुत्राच्या का पवित्र आत्म्याच्या? कारण आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत आणि तो म्हणतो मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही सुद्धा सर्व प्रकारच्या आचरणाने पवित्र व्हा म्हणून सांगितले. मग ही पवित्रता आमच्यात कशाने येईल? देवाचं वचन पाळल्याने. आणि म्हणून पेत्र म्हणतो इस्रायल लोकांमध्ये खोटे संदेश होते, तुमच्यामध्ये सुद्धा असतील, हे यांची पारख करा म्हटलंय. वचन प्लीज. आणि इस्रायल लोकांमध्येही खोटे भविष्यवादी होते, तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. ते नाशकारक पाखंड मते चोरून आत आणतील. पाखंड मते चोरून आत आणतील. बघा, बाहेर ठेवणार का? ते आत आणतील म्हणजे कुठं? आमच्या हृदयात. आणि म्हणजे ते मत आमच्या हृदयात फिट झाल्यानंतर आम्ही प्रभूकडे जातो का? नाही. का? कारण हे पाखंडी आहेत, देवाच्या वचनाला तोडायला लावणार आहेत आणि लोकांना कुठे घेऊन जाणार आहेत? नाशाकडे. आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रभूने त्यांना विकत घेतलंय त्याला नाकारून ज्या बाप्तिस्मा द्यायचा आहे त्यावेळेस येशूचं नाव घेतात का? म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला तारण आहे त्या ठिकाणी ते नाव ते नाकारतायत. ज्या येशूने यांना विकत घेतलंय, कसं प्रभूने विकत घेतलंय यांना? रक्ताने. गॉड ब्लेस यू. कशाने? रक्ताने. आणि मग त्याच येशूला ते म्हणतात देव नाही. आणि मग यांचं कसं काय तारण होणार आहे? आणि मग ज्या घरात हे जाणार आहेत त्या घरच्यांचे तारण होणार आहेत का? ते बायबल सांगते ब्रदर. कारण पौलुस म्हणतो शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. हे दुल्हनसाठी आहे ब्रदर, जगासाठी नाही. तो मेसेज आज मी तुम्हाला प्रूफ करून देतोय की दुल्हनसाठी कठीण काय असणार आहे? वचनाची परीक्षा. वचनाची परीक्षा जे कनेक्टिंग मेसेज आहे का? हा सेवक बायबल प्रीच करतोय, बायबलची टॅली आहे का? हा संदेश देतोय, जगातून देतोय का आत्म्याने देतोय? हे टॅली होतंय का? कारण तो म्हणतो होते आहेत. आणि पुढे आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून ते आपल्यावर एकाएकी नाश आणतील. प्रेज द लॉर्ड. एका म्हणजे दुल्हन मध्य आकाशमध्ये. आणि मग यांच्यावर काय उतरेल? समजताय बायबल काय सांगताय? एकाएकी. तोपर्यंत खाण्यापिण्यामध्ये गुम कशा 10 कुमारिकाचा दाखला आहे. प्रभूची जर इच्छा असेल तर त्या पॉइंटला मी हात घालणार आहे, पण हे 2 पॉइंट माझ्या मला उठलू द्या फक्त. इतका डीप पॉइंट आहे. 10 कुमारीच्या दाखल्यामध्ये का कुमारिका आहेत म्हणजे प्रभूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय म्हणजे पवित्र आहे. सेकंड स्टेप होली स्पिरिट. देन कुमारिका असताना सुद्धा पाचींना काय ठरवावं लागलं? मूर्ख. काय ठरले? मूर्ख. का? ऑइल नाही. मग आता तुम्ही प्रत्येक आत्म्याचा जर विश्वास धरताय तर तुम्ही आणि मी सुद्धा कोण होणार? मूर्ख. का? कारण त्यांच्या संगतीने आम्ही जेव्हा राहणार तेव्हा आमच्या आत्म्यातलं ते निघून जाणार, पवित्र आत्मा निघून जाणार. बाप्तिस्मा घेतला म्हणजे पवित्र झालं, पण सेकंड स्टेप होली स्पिरिट नाहीये. आम्ही मूर्खामध्ये गणना करणार. 5 कुमारिका लग्नामध्ये घेतल्या गेल्या, दरवाजा बंद केला, नंतर येऊन म्हणतात प्रभूजी आमच्यासाठी दारू घ्या. तो म्हणतो तुम्ही कुठल्या आत्मी ओळखत नाही. जगाला त्यांनी कुमारिका दाखवलंय, पवित्रता दाखवली, पण सेकंड स्टेप नसल्यामुळे त्या तारणात नाही येऊ शकल्या. त्या नाही येऊ शकल्या. आज जर तुम्हाला आणि मला जर तारणात जायचं असेल तर आज मी शुद्ध कुमारिका, जागृत कुमारिका आहे का? शहाणी कुमारिका आहे का? आणि जर मी म्हणते मी शहाणी कुमारिका आहे तर सॉरी, आजपासून मी माझा निर्णय घ्यावा. जे वचनाच्या विरुद्ध असतील त्यांचा माझा रिश्ता नाही, हे बायबल सांगते. आणि हेच आज कठीण आहे. काय सांगतो कठीण आज? काय कठीण आहे आज दुल्हनला? आमच्या मराठीत म्हणलंय धरलं आणि सोडलं. मग आता काय करायचं? एक तर डसून घ्यावं लागेल, नाही तर सोडून द्यावं लागेल. आम्ही म्हणून नाही आम्हाला डसलं नाही पाहिजे, पळून नाही गेलं पाहिजे. तर हे
कारण पौलुस सुद्धा तिमोथेला म्हणतो आणि पेत्र सुद्धा आम्हाला शिकवतोय काय हे होते. आज तुमच्यातून खोटे संदेश खोटे शिक्षक उठवतील, पण पहिला पॉईंट सांगितलाय तो लोकांना नाशाला घेऊन जाईल. त्याचे काम कोणी केलं? गेल्या हप्त्यात पॉईंट दाखवलाय. गॉड ब्लेस यू. कोणी? बलामने काय केलं? भविष्यवाणी केल्या, पण लोकांना नाशाचा मार्ग दाखवलाय. ब्रदर, नाशाचा मार्ग दाखवलाय. यहूदा इस्करियत सेवा केली परंतु स्वतःला नाशासाठी झोकून दिलंय. आज मी सेवा करीन आणि माझा उद्या नाश होईल, मला काय फायदा होईल? मला जर माझा आत्मा कमवायचा असेल तर मलाही निर्णय कंटिन्यू घ्यावा लागतील. ते बायबल सांगते की बुवा दान दशमोत कमवायचा म्हणून या आमच्याकडे ज्या पाया पडतो, हे नाही. बायबल सांगते आज कठीण काळ आम्हाला काय आहे की आम्हाला सेपरेट जीवन जगावं लागेल, आणि हे कठीण आहे. बाकीचं कठीण काहीच नाही. कठीण काय आहे? आम्हाला कुणाला धरून कुणाला सोडू, हे कठीण आहे. बाकी नाही काही. वचन पुन्हा वाच. आणि इस्रायल लोकांमध्येही खोटे भविष्यवादी होते, तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. ते नाशकारक पाखंड मते चोरून आत आणतील, आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून ते आपणावर एकाएकी नाश आणतील. आणि त्यांच्या कामातुरपणाच्या मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. त्यांच्यामुळे खरेपणाच्या मार्गाची निंदा होईल. त्यांच्यामुळे खऱ्यापणाच्या मार्गाची निंदा होईल. का? कारण कामतूरपणा शिकवतील. काही केलं तर चालते, शिष्ट दान मिळालंय. कामतूरपणा म्हणजे वचनाच्या विरुद्ध शारीरिक दृष्ट्या वागा, तुम्हाला दान मिळालंय. आणि त्यांच्या गोष्टी घडल्यामुळे देवाच्या नावाची निंदा होती. आणि जेव्हा आम्ही लोकांना सत्य टीच करतो की बघा असे जे आहेत त्यांच्यापासून तुम्ही सांभाळा, मग आमच्या विरुद्ध काय होतो की घर तोडतो किंवा वाईट बोलतो, हे बायबल आहे. तुझं दुलाला कठीण काय आहे? निर्णय घ्यावा लागणार एकच, एक तर प्रभू नाही तर दुनियादारी. बायबल हातात घेतला म्हणजे ख्रिश्चन नाही होत की बाबा बायबल हातात घेतला मी चर्चमध्ये मेंबर झालो स्वर्गात गेलो. असे लय धार्मिक होऊन गेले आपल्यापेक्षा मोठे, पण आज कष्ट आणि नरक यातना भोगतायत. प्रभू बदललेला परमेश्वर नाहीये. आज आपण आपल्याला स्वतःला जर तारणात मिळवायचा असेल, जीवन कमवायचं असेल, तर आपल्याला सुद्धा हाच निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण ते काय करतायत? मेंढराच्या वेशाने येतात, पण आंतरिक क्रूर लांडगा. लांडगा जेव्हा शेळरांच्या गोठ्यात शिरतो किंवा कापात शिरतो तेव्हा त्यांची काय करतो? तो दानादान जो तो जिकडे तिकडे पळतो. आज काय चाललंय? हे मेंढराच्या वेशाने आले, पण आज कुटुंबात शिरून कुटुंबाची सगळी काय केली? दानादान. काय फायदा होणार? आजही प्रभू आम्हाला बोलवतोय, आजही प्रभू आमच्यावर कृपा करतोय. हा कृपेचा काळ चाललाय म्हणजे प्रभू आम्हाला बोलावतोय, माझ्या मुला तुम्ही माझ्याकडे या. कारण ज्या स्वामीने त्यांना मोलाने विकत घेतलंय, कारण ते रक्त आजही मध्यस्थी करते. ते रक्त आजही मध्यस्थी करतोय. आज जर आम्ही पश्चाताप व्यक्त करण्यात जर त्याच्याकडे गेलो तर तो दयाचा धनी आमच्या क्षमा करणार. कारण म्हणूनच मी पहिलेच गीत गायले, हे म्हणून आत्ताच पश्चाताप करतो. तो म्हणतो शेवटचा काळ कृपेचा आहे. अरे कवर जर तुला सत्य कळतंय तर तुझे पहिले इच्छेपासून पश्चाताप करून तू प्रभूकडे बोल. जर आम्हाला कळून सुद्धा आम्ही मेंढरांच्याच नादी जर लागतो तर आमच्या कळपाची सुद्धा काय होणार आहे? दानादान. पण जर हा मेंढरू हा कळप जर प्रभू येशू मसीहचा आहे तर तो प्रभू येशू मसीह म्हणतो या कळपा व्यतिरिक्त अजून काय माझे मेंढर विखुरले त्यांना मला आणायचे, आणि त्यांना आणण्यासाठी आज तुमच्यावर आणि माझ्या कृपेचा काळ वाढत चाललाय. तर या कृपेच्या काळात आम्ही काय करावं की आम्ही आमचा निर्णय घ्यावा की हे पाखंडी जे येशू ख्रिस्ताला नाकारणारे यांच्याबरोबर राहायचं का येशू ख्रिस्ताला पत्करणारे जे प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा देणारे यांच्याशी मिळून राहायचं. हे आमचा निर्णय बदल. याच्यात आम्हाला परीक्षा घ्यायची सांगितली. लोक म्हणतात त्याला काय होतंय आणि कसं काय पाळकाला बोलायचं. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो तुम्ही त्यांची परीक्षा घ्या. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. जेव्हा आम्ही न्यायाच्या दिवशी म्हणतो प्रभू आम्ही पाळक म्हणून आदर केला, पण म्हणजे मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? साधारण विश्वास. तर आपल्या लोकातही खोटे संदेश होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. हा शब्द नीट लक्षात ठेवायचा.
पाखंडी मते गुप्तपणे गुप्तपणे प्रचारात आणतील. हा शब्द मला पाहिजे. प्रचार करणारे पण कसे? पाखंडी. ते ओपन प्रचार करतात का? नाही. गुप्तपणाने हळूच फिरायचं, गोड गोड बोलायचं आणि गुप्तपणाने पाखंडी म्हणजे माणसांच्या मनधरण्या करायच्या आणि मनधरण्या केल्यानंतर त्यांना विश्वासापासून बहकवायचं. आम्हाला दान मिळालंय, आमच्याकडे भविष्यवाणीचं दान आहे. आज प्रत्येकाच्या मी बघत असतोय रिक्वेस्ट येतात ना, इथं पाळक आलाय भविष्यवाणी करतोय, तिथं पाळक आलाय भविष्यवाणी करतोय. अरे पहिली भविष्यवाणी होईल पाळका तुझंही तारण झालंय का? काय पहिली भविष्यवाणी? आता मी आमच्या सांगत असतो माझ्या विविध प्रवीणला. आता मी गेल्या बुधवारी आमच्या गावचं स्वप्न पाहिलं की एका बाईवर काय कंडिशन चालली आणि मी मागे त्यांना सांगितलंय मी माझी एवढी अवॉइड करणार नाही, जरा नाचतेत ना नाचू द्यायचे मला. तिसरी केस आज मी स्वप्नात बघतो. का? कारण त्यांना हे फरक कळणार आहे ना, हेही चालतंय तेही चालतंय. अशांपासून आता मी दुर्लक्ष करतोय आणि मी करणार की जे बुधवारी पाहिलं ते शुक्रवारी काल फास्टिंग सोडण्याच्या आत तो फोन आलाय. रात्री सुद्धा तेच पाहिलं मी स्पष्ट. मी का बोलतो? कारण आपण आज प्रभूची दया आहे आपल्यावर का तो आपल्याशी सत्य बोलतोय का? ही गोष्ट मी भविष्यात म्हणून करून सांगू शकत नाही का? आता डोळे बंद करून मी सांगू शकतो माणिकदोंडी मध्ये अशाची बहीण आहे, इथं असं असं आहे, हिला असा असा त्रास होतो, असा पावर आलाय. संपला विषय. झाली भविष्यवाणी. अहो भविष्यवाणी सर्वात महत्वाची गोष्ट कशासाठी असते तुम्हाला सगळ्यांना सांगतो, चर्च वाढण्यासाठी. भविष्यवाणी कशासाठी असते? चर्च वाढण्यासाठी. इथं भविष्यवाणी चालल्यात पैशासाठी. काल का परवा ग्रुपवर तुम्ही टाकलं कोणत्या तरी एका ग्रुपवर की आता आम्ही उपवासात ठेवणार आहे तुमच्यासाठी म्हणे. आणि कशासाठी? फक्त पैसे मिळण्यासाठी. बायबल आता ते माझ्या लक्षात. कशासाठी? पैसे मिळण्यासाठी. आणि सगळेजण एस्तेरचा नेहमीचा चॅप्टर वाचायला बसा आणि आम्ही नवरा बायको खास तुमच्यासाठी प्रार्थना करू. का? बायबल सांगितलं पैशासाठी प्रार्थना करा. अरे बायबल सांगताय ज्या सिमोन जादूगाराने पेत्राने नियॉनला पैशाची लालसा दिली, पेत्रा नियॉन म्हणतो त्या वृत्ताबरोबर तुझाही नाश हो. संपला विषय. प्रभू आज आम्हाला सांभाळणार. आज जर आमची आमच्या आया बहिणींचं भाई भावनांचं तारण व्हावं तर आम्ही लोकांना सत्याचा मार्ग दाखवू. आणि जेव्हा सत्याचा मार्ग दाखवू तो परमेश्वर तुम्हाला स्वर्ग आकाश कपट करून भरून देतो. पण ज्यावेळेस पोट तुमचा दैवत होईल, नाश तुमचा शेवट होईल, तेव्हा हेच वचन तुमच्या जीवनासाठी असेल की तुम्ही पाखंडी मत घेऊन त्या घरात जाल, त्या घरात त्यांच्या मंथारण्या कराल आणि त्या लोकांना नाशाकडे घेऊन जाणार. आणि हे बाहेरून येणार नाहीये तर हे ख्रिश्चन लोकांमधलेच असणार. आणि म्हणून तिथं पेत्र म्हणतो की हे पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील, गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले, ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. आपणावर आकस्मिक नाश. आपण म्हणतो एकच काय घडलं काहीच कळलं नाही. आकस्मिक का? कारण त्या दुष्टांनी सत्ता गाजवली, त्या दुष्टांनी त्या लेकरांवर सत्ता गाजवली आणि आत्म्याचा आमच्या नाश अकस्मात ठरवून येणार आहे का? अकस्मात. पण ती जर काळ आमच्यात पवित्र आत्मा आहे तर त्या अकस्मात येणाऱ्या क्रोधापासून प्रभू आम्हाला वाचवणार, प्रभू आम्हाला सोडवणार. का? कारण तो अकस्मात येणाऱ्या नाशाच्या अगोदर तुला मध्य आकाशमध्ये. आणि म्हणून पुन्हा सांगतो हा शेवटचा काळ कुणासाठी आहे? फक्त नवरीसाठी, जगासाठी नाही. का? कारण नवरी मध्य आकाशमध्ये गेल्यानंतर ह्याच भूमीवर हे लोक काय करणार? 3.5 वर्ष खाणं पिणं आईश. मग इस्रायलमध्ये कृपा जाईल आणि नंतर इस्रायलमध्ये 1,44,000 तिकडे वर येतील. त्यानंतर यांचा शेवट होणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही मध्य आकाशमध्ये असणार. आम्हाला फक्त कठीण काय आहे की सत्याच्या मार्गाने चालणं. मग सत्याच्या मार्गाने चालताना आम्हाला किती तोडा लागतील हे मी सांगू शकत नाही. हे बायबल सांगते. कारण ते येतील, अकस्मात नाश ओढून घेतील आणि त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांच्या कामतूर आचरणाचे अनुसरण पुष्कळ लोक करतील. बघा त्यांच्याप्रमाणे वागणे. आणि पौलुस तो म्हणतो तुम्ही माझ्या प्रकारे वागा. पेत्र म्हणतो ख्रिस्ताच्या पावलो देऊन चाला. आणि तोच पेत्र इथं म्हणतोय का ते कामतूर प्रकारचे आचरण करतील आणि कित्येक त्यांच्या पावलो देऊन चालतील. त्यांनी तर स्वतःचा काय ओढून घेतलाय?
काय ओढून घेतलाय? मग यांचं काय होईल? हा, मग याच्यासाठी आता मी पाऊल कोणाचे द्यायचं आहे? जर पावलाच्या पावला पाऊल देतोय तर मी ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल देतो असतो का? कारण पावला नाही, कोणाच्या पावला पाऊल देऊन चालला? ख्रिस्ताच्या पावला पाऊल देऊन चाललं म्हणजे उपदेशामध्ये स्थिर राहणे. आणि म्हणून तो म्हणतो का ते पुढे त्यांच्या कामचूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. ते लोभ धरून बस बनावट गोष्टी सांगतील. काय सांगतील? लोभ धरून बनावट गोष्टी. का? त्यांच्या फायद्याच्या गोष्टी फक्त ते सांगणार. सिस्टर बहुत अच्छा, ब्रदर बहुत अच्छा, बहुत आपको दान मिला, बहुत इसको दान मिला, कोणता दान मिला इसको ही पता नहीं, उसको माइंड नहीं. काय तर रविवारी आम्ही चर्च मध्ये चालत, उपवास प्रार्थना चर्च मध्ये चालत. अरे घरामध्ये करा, घरात जिथं इस्रायल तिथं प्रभू, हे बायबल सांगतंय. कारण याच ख्रिश्चन लोकांनी प्रभूला चर्चा बाहेर घालून दिलंय. का? वचन पाळत नाहीत म्हणजे ते घरात राहणार आहेत का? आम्हाला आज ख्रिस्ताने त्याचं मंदिर बनवलंय. या मंदिरात आज मी जागा प्रभूला देतोय का त्या दुष्टांना देतोय हे आमचं ठरवायचंय. आणि जेव्हा त्या मंदिरात त्या लुटांना जागा मिळाली तिथं लेनदेन सुरू झालं, परंतु प्रभूने फोडून त्यांना काढलं. आज तो जजमेंट आमच्यावर नकोय, आम्हाला तारण हवंय. आणि मग जर तारण घ्यायचं असेल तर हे लोक कोण, यांच्यापासून आम्हाला काय शिकवलंय प्रभूने? त्याचे पहिला योहान 2 अध्याय 22 आणि 23 वचन होता. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 22 आणि 23 वचन. येशू हा ख्रिस्त आहे. येशू हा ख्रिस्त आहे. हे जो नाकारतो त्याच्या वाचून लबाड कोण आहे? स्पष्ट सांगितलंय. आज बाळक काय म्हणतो? येशू हा देव नाही. देव स्वर्गात बसलाय, पिता. पुत्र येशू आलाय, हा मध्यस्थी चक्राची वकील. आणि ख्रिस्त कोण आहे त्यांना माहित नाही. आता योहान म्हणतोय येशू हा ख्रिस्त आहे असा जो नाकारतो तो सर्वात मोठा लबाड. आणि मग मला सांगा, एवढं बायबलमध्ये दिलंय पण तरी आम्ही अशांच्याच संगतीत जर राहतोय आणि अशांच्याच बंधने करतोय, आम्ही स्वर्ग पाहू शकणार आहेत का? आणि हेच आज लोकांना कठीण पुन्हा सांगून हा निर्णय घ्यावा लागेल का मी सत्यात आहे का मी डुप्लिकेट मध्ये आहे. मग डुप्लिकेट मध्ये जर कळालं, ते घरातला असेल, ते नात्यातला असेल, ते बाप असेल, ती आई असेल, तो भाऊ असेल, ती बहीण असेल, मामा असेल, काका असेल, मी नाही सांगू शकत. त्याच्यापासून आम्हाला दूरच राहावं लागेल बायबल सांगते. का? कारण सैतान कुणातून उद्भवतो? आमच्यातूनच. कारण प्रभू धरणारा कुठून उद्भवला? त्यांच्यातूनच. आणि म्हणून इथं योहान आम्हाला शिकवतो पुढे, जो बापाला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला बापही नाही. बापही जो पुत्राला पत्करतो त्याला बापही आहे. बायबल स्पष्ट सांगते का जो पुत्राला पत्करतो त्याला बापही लाभलाय, त्याला पुत्रही लाभलाय, त्याला ख्रिस्तही लाभलाय. हे वचन आहे. आणि म्हणून आपण कुणाला पत्करलंय? पुत्राला. आपण कुणाला पत्करलंय? पुत्राला. कारण बाप्तिस्मा देताना आम्ही कुठल्या नावात बाप्तिस्मा देतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या. की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय तो प्रभू व ख्रिस्त आहे. प्रभू व ख्रिस्त आहे. परंतु आजचा पाळक म्हणतो येशू देव नाहीये, तो चपराशी, तो वकील आहे, तो मध्यस्थ आहे, देवबाप स्वर्गात बसलाय. आणि त्याच्यामुळे हे जरी आज पिता पुत्र पवित्र आत्मा म्हणून उड्या मारत असतील, पण यांना तो सुद्धा मिळणार आहे का? नाही. जर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला मिळवायचा आहे तर येशू हाच देव हे तुम्हाला मुखाने कबूल करावं लागेल. त्या प्रभू येशूच्याच नावात तुम्हाला लोकांना बाप्तिस्मे द्यावं लागतील. त्या प्रभू येशूच्याच सुसमाचार लोकांसमोर तुम्हाला प्रीच करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार. पण जर प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा दिला तर लगेच सर्जेराव गायकवाड ओनली जीसस वाला. जर तुम्ही वेळे झाला ते ओनली जीसस वाले, तुम्ही बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. म्हणजे बघा सैतान किती धूर्त. म्हणजे जे सत्यात आहेत त्यांच्यातून यांना बाहेर काढतोय. बायबल सांगते, हे मी नाही बोलत. कारण पहिला योहान 4 अध्याय 2 आणि 3 वचन वाच की बायबल त्याच्याविषयी सुद्धा गवाही देते का प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. 1 ते 3 वचनाचा. प्रियांनो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. पुन्हा प्रभू म्हणतोय प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. आपण म्हणतो त्याला काय होतंय, पण ते नाही जमत. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहे, ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा. बघा. आणि हे सगळं काम
खुशाच्या गोण्याची गोणं भरलेल्या आहेत. चर्चमध्ये जागा पुरत नाही, बरोबर आहे. पण वन गॉड प्रॉफिट मेसेज मध्ये म्हटल्यानंतर बोट मोजणारे लोक असतात. का? कारण जर आज आहेत ना आमच्यामध्ये पण वन गॉड मध्ये फक्त प्रभुचरण बाबतीत दिले, म्हणजे फक्त जन्माला घातले, पुढची वाढ आणि वाढ नाही म्हणजे संपला विषय, मग ते कुपोषित होणार. कारण प्रॉफिट मेसेज म्हणजे आम्हाला पुढे वाढ रस्ता दाखवतोय पुढे. कारण 7व्या मंडळीत प्रभुचरण बाबतीस्मा घेतलाय, पण त्याच मंडळीत बसलास तर तू नग्न आहेस, तू उघडा आहेस, तू भिकारी आहेस, तू दारिद्र्य आहेस, तू गरीब आहेस. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी प्रभू येशूने विल्यम ब्रॅनमला निवडलं, त्याच्या मुखात वचन दिली, ते वचन ऐकून आम्ही बाहेर निघालो. पण जर आम्ही फक्त या दुनियाच्याच लालसेत जर जीवन जगत असतो तर आम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही. आणि त्याच्यावर विजय जर नाही मिळवत तर या जगाच्या नाशाबरोबर आमचा सुद्धा नाश होईल. पण जर आम्ही त्यावर म्हणजे जगाच्या विजयावर जर विजय मिळवला तर येणार राज्य तुमच्या माझ्यासाठी 100% असेल. पण जर फक्त बायबल घेऊन तो चर्च मेंबर जर फिरतोय तर माझा नाश होऊन जाईल. आणि म्हणून तो म्हणतो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याची परिचिती घ्या. पुढे वचन, कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहे. आता म्हणतोय पुष्कळ खोटे भविष्यवादी म्हणजे संदेष्टे जगात निघले आहेत. यावरून तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. यावरून तिथं पुन्हा दाखवलंय. यावरून म्हणजे कशावरून? येशू ख्रिस्त देहात आला आहे असे जो आत्मा पत्करतो. येशू ख्रिस्त देहात आला आहे असा जो आत्मा पत्करितो तो देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतोय. आणि म्हणून पौलुस तिमोथेला म्हणला, जे लोक या मेसेज मध्ये नाहीयेत, ते वचनाची पाळीमुळी काढून टाकीतात, यांच्यापासून तू स्वतःला दूर राह. या ठिकाणी योहान सुद्धा म्हणतोय, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो कबूल करत नाही तो ख्रिस्ता विरोधी. वचन तेच. आणि जो प्रत्येक आत्मा येशूला पत्करीत नाही तो देवापासून नाही. आणि ज्या ख्रिस्त विरोधाचा आत्मा येतो, जो ख्रिस्त विरोधाचा आत्मा येतो, म्हणून तुम्ही ऐकले आहे, तो हाच आहे. हा म्हणजे कोणता? का जो पाळक म्हणतो येशू देव नाही, तो पाळक नाही, तो कोण आहे? लांडगा आहे. लांडगा माझ्या मराठी भाषेत सांगतो काय तो लांडगा. कारण मेंढर काय करतायत? चरतायत. पण तो आलाय कशासाठी? त्यांची दाणदण करायला. आणि म्हणून आपल्याकडे कुठलाही बाळक आला त्याला पहिले प्रश्न विचारायचा, बाबा तुझी डॉक्टरीन काय जरा मला सांग बरं. हा कडवा निर्णय. आणि हे दुलाला काय आहे? कठीण. आलाय पण नाही. बसा प्रार्थने. आता त्यांनी दिवसभर केलेत पाप. संध्याकाळी 5 वाजता आमच्या घरात आलाय, 7 वाजता आमच्या घरात आलाय. त्यांनी प्रार्थना केली, देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा. आणि आम्ही म्हणतो आमेन. अहो गेली तुमची धार्मिकता पाहण्यात. आमेन या शब्दाचा अर्थ काय? किती ख्रिश्चन लोकांना कळलाय? आमेन म्हणजे प्रेज द लॉर्ड, तुझ्या बरोबर आम्ही सहमत आहोत. म्हणजे त्यांनी जेवढे पाप कर्म केले दिवसभर तेवढे सोडून पुढे चाललाय तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात. आणि म्हणून बायबल सांगतंय का जो आशांचा क्षेम कुशल करतोय तो त्याच्या पापाचा भागीदार. दुसरं पत्र, योहानचं दुसरं पत्र 9, 10 आणि 11 वचन. जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही त्याला देव नाही. स्पष्ट सांगितलंय, जर या ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही तर त्याला देव नाही. आणि त्या शिक्षणात जो राहतो त्या शिक्षणात राहतो त्याला बाप आणि पुत्रही आहे. आमेन. बायबल किती ओपन टीचिंग करतोय हो. जर या शिक्षणात राहत नाही तर देव मिळत नाही. पण जर या शिक्षणात राहिला, जो संदेश आज मी तुमच्या समोर प्रीच करतोय, याच्यात जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला बाप पण मिळतोय, तुम्हाला पुत्र मिळतोय. आणि जर कोणी तुम्हाजवळ येतो आणि हे शिक्षण शिकवित नाही, हे शिक्षण शिकवत नाही, तर त्याला घरात घेऊ नका. काय सांगते बायबल? आणि या आम्हाला म्हणते अरे रिलीजियस वाले त्यांना घरात घेऊ. मग टिलीटीवाला घरात घ्या, खाणे पिणे घाला आणि त्यांच्या पापाचे भागीदार होत आहे. बायबल सांगतंय. कारण हे शिक्षण न देणारा कोणी जर तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका आणि त्याला क्षेमकुशल बोलू नका. कारण जो त्याला क्षेमकुशल बोलतो, कोण त्याला क्षेमकुशल बोलतो, तो त्याच्या वाईट कर्माचा भागीदार आहे. प्रेज द लॉर्ड. हे बायबल आहे. म्हणून तो म्हणतो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, कारण दुलनसाठी कठीण काळ आहे.
सांगतं, जो या शिक्षणाला धरून राहतो त्याला देव लाभलाय, आणि देव लाभलाय त्याला पिताही लाभलाय, त्याला पुत्रही लाभलाय. पण जर हे शिक्षण न देणारा तुमच्याकडे येतोय तर त्याला घरात घेऊ. किती लोकांचं जमन मला दाखव राहत, किती लोक टिकतील. हा, ते ट्रिनिटी वाला घरात घ्यायचा नाही. उलट ते ट्रिनिटी वाले काय म्हणते, अरे ब्रदर ओनली जेस वाला आहे, विजय ब्रदर ओनली, अरे त्यांना घरात घेऊ नका, त्यांना घरात घेऊ नका, त्याला पापी इथलंय, फालतू इथलंय, वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. पाऊलुस काय म्हणतो, सर्व पाप्यापेक्षा मी एक नंबरचा पापी. का? मी गेल्या हप्त्यात मेसेज प्रीच केलाय, ख्रिस्त कोणासाठी आलाय? प्रेज द लॉर्ड. आम्ही जन्माच्या आणि कर्माच्या पापी. आम्हाला उद्धार देण्यासाठी तो शरीर धरून उभे आलाय, आमच्या उद्धारासाठी तो कुचवरती बळी झालाय, आणि त्याच्या रक्ताने त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतले. पण हे पोटभरी ख्रिश्चन काय करतायत, जो देह धरून आणलेल्या येशूला देव म्हणून कबूल करत नाहीत, आणि जर त्याला देव म्हणून कबूल करत नाहीत, त्याच्या रक्ताची किंमत देत नाहीत, तर तो तुम्हाला किंमत देणार आहे का? आणि म्हणून लूक चॅप्टरमध्ये तो म्हणलाय, वाचू नका, जो मनुष्यासमोर मला पत्करीन त्याला मी दूतासमोर पत्करीन, जो मनुष्यासमोर मला नाकारीन त्याला मी दूतासमोर नाकारीन. मग आज जर तुम्ही म्हणत असाल, काही संबंध नातीमध्ये दाखवत असाल आणि त्याचा आदर तिथे करत असाल, तर त्याच्या पापाचा भागीदार कोणाला व्हावं लागेल? आपल्याला व्हावं लागेल. आपल्याला व्हावं लागेल. म्हणजे एवढं तुम्ही देवाला जरी घेऊन वागत असताल, वचन जरी पाळत असताल, पण त्यांचा क्षमकुशल म्हणजे बरं वाईट विचारताय किंवा घरामध्ये घेताय, तर त्यांनी जेवढे पाप केलेत तेवढे आमच्यावर लागतात. म्हणजे 100 पाप त्यांनी केलेत तर 50 पाप तुमच्यावर, 50 पाप आमच्यावर, आणि काय काय म्हणून स्वर्गात गेलो. आणि मग म्हणणार देवाने असं का केलं? देव बदललेला नाही. पहिला कर्मा निर्णय तुला काय घ्यायचा आणि काय नाही तुझ्या हातात आहे. तुला ख्रिस्त पाहिजे का दुनिया पाहिजे? आणि म्हणून तो म्हणतो का प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरायचा नाही. ते आत्मा देवापासून आहेत किंवा नाही याची परीक्षा घ्या. कुणाला सांगितलंय? आम्ही म्हणतो आम्ही बाप्तादी ख्रिश्चन 10 वेळा बायबल वाचतो, हे काय कळू नाही? हे काय आजच्या विश्वासाने वाचले असतील का वचन? परंतु जगाच्या दैवताने यांची मन काय केली, आणि म्हणून हे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश यांच्यावर पडू देत नाही. आणि मग प्रकाश जर यांच्यावर पडत नाही तर मग यांच्यावर अंधार आहे, उजेड आहे? अंधार. आणि मग अंधार कुठे कुणाच्या जीवनात असतो? अंधार दिसला म्हणजे तिथं काय असतं? मरण. मरण. बायबल सांगते आज आपल्याला हा ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावर घ्यायचा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जर हा उद्देश न देणारा तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका, आणि त्याला क्षेमकुशल बोलू नका. क्षेमकुशल बोलू नका, कारण जो त्याला क्षेमकुशल बोलतो, जो कोणी त्याला क्षेमकुशल बोलतो, तो त्याच्या वाईट कर्मांचा भागीदार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या वाईट कर्माचा भागीदार आहे. लक्षात असलं, आज जर आपल्याला त्यांच्या वाईट, मी त्याला आनंदी होत असतो. कोणी म्हणत असतं ना, काय पडपास बोलली, आता कालचीच गोष्ट आहे, जेव्हा अशी बोलली जायचं, 2 जण भेटल्यानंतर पास्टर गायकवाड, अच्छा तुम्ही पास्टर गायकवाड आहात का? म्हणलं हो. ओनली जेस. प्रभू धन्यवाद म्हणलं. काय? ओनली जेस. म्हणलं सिस्टर हाऊ मेनी जीसस? नाही आता पास्टर मी ना तुम्हाला नंतर बात करेन, आता मला टाइम नाही, फार बिझी आहे. आणि म्हणलं मी काय लोक बसलो काय त्याला पुढे बसायला? बोलण्याच्या मध्ये अर्थ काय की सैतान सुद्धा गाव देते का तुम्ही ओनली जेस बोले? कारण हे भूत घालवताना किती जेसचं नाव घेतात? एकाच प्रभू येशूच्या नावात नाही. आणि बाप्तिस्माच्या त्याला 3 उभे करतात. काय कंडिशन होण्याची? म्हणून हा जो काळ, कठीण काळ, हा फक्त कुणाला आहे? नवरीला. जगाला नाही. जगाला सगळं मोकळं राहणे. जसं आरोनाने त्या लोकांना मोकाट सोडलंय, तसे आजच्या या लोकांना, यांच्या पालक लोकांनी काय सोडलंय? मोकाट सोडलंय. काही करा, फक्त मेंबर आमचे व्हा. कशासाठी? दशमांश पाकिट. बिना त्याचं कुणी मेंबरशिप करेल का? नाही. आपली काही इच्छा आहे, आपल्या बहिणींची, आपल्या भावांची, आपल्या आई वडिलांचं काय व्हावं? तारण. जर तारण मिळवायचं असेल तर बायबल सांगतं, काय म्हणतंय? तिमोथेचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 16 वचन वाच. पहिला तिमोथेया 3:16. आणि सुभक्तीचे गुण निर्विवाद मोठे आहे. सुभक्तीचे गुण निर्विवाद, तिथं कुठलाही वाद नाहीये. परंतु वाद कुणी आणला? सैतानाने. एक देव सोडून अन्य देव. कारण तो प्रभूची परीक्षा घेताना काय म्हणला? तुम्हाला काय कर? नमन कर. म्हणजे जेवढं दिसतंय ते वैभव मी तुला देईन. पण प्रभू तिथं जिंकला.
आम्हाला सुद्धा याच गोष्टीवर जय मिळवायचा आहे. प्रभू मोका देईल हा मेसेज मी उचलणार आहे. आज हा मेसेज आम्ही स्टार्ट केलाय तर कठीण काळ कुणासाठी आहे? जगासाठी नाहीये, फक्त नवरीसाठी. मग आज जर मी प्रभूची नवरी म्हणतो तर मी माझं जीवन कसं करावं, कसं जगावं, त्याच्यासाठी मी आज तुम्हाला टीचिंग करतोय. तर त्या जे गुरु हे ट्रिनिटीवादी असतील त्यांनी बाहेर निघावं, मी स्पष्ट सांगतो. कारण बायबल काय सांगतंय की सुभक्तीचे गुज निर्विवाद, तिथं कुठलाही वाद नाही. निर्विवाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला. काय शब्द वापरलाय? देव देहात प्रकट झाला. फिनिश. अजून कोणतं देव निर्माण करता मग तुम्ही वर? आणि जर वर निर्माण करता तर जशी गोष्ट आरोनाने केली तीच गोष्ट आजचा पालक करतोय. काय करतोय की देव स्वर्गात बसला, येशू देव नाही आणि पवित्र आत्मा वेगळा. आरोनाने काय केलं? मोशे गेला वचन आणायला. ते काय म्हणले? मोशे गेला तो देवही गेला, आमच्यासाठी नवीन देव तयार कर. हे काय करतात मग? सेम कंडिशन. त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं, यांनी ट्रिनिटी आणून ठेवली. येशूच्या नावाने भूत घालवणं, येशूच्या नावाने गीत गाणं, पण बाप्तिस्मा देताना येशूचं नाव नाही. हे फसवे. पुन्हा सांगतो, हे फसवे. आणि म्हणून पाऊलुस त्याला सांगतोय सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठं, कुठलाही वाद नाही. काय निर्विवाद मोठा आहे? देव देहात प्रगट झाला. त्याच्यापेक्षा कोणता प्रूफ पाहिजे होणार अजून तुम्हाला? हे तर पवित्र शास्त्र. तर आता साध्या बाईबलमध्ये काय सांगितलंय? तो देहात प्रगट झाला. तो म्हणजे कोण? प्रभू येशू. पंडित रामबाईमध्ये सांगितलंय देव देहात प्रगट झाला. पुढे आत्म्यात न्यायी ठरला. आत्म्यात न्यायी ठरला. देवदूतांच्या दृष्टीस पडला. देवदूतांच्या दृष्टीस पडला. राष्ट्रांमध्ये गाजवला गेला. कोण गाजवला जातो आज राष्ट्रामध्ये? दाखव मला. हे ट्रिनिटीवाले सुद्धा स्वतः कोणती प्रीच करतायत? बरोबर आहे का चूक आहे? भूत घालवताना कुठल्या नावाने घालतात? तिसऱ्या दिवशी जिंदा कोण झाला? हे बायबल ओपन घेऊन येतंय. पण घर पण अगर मेसेज करून जर मी बाप्तिस्मा घेऊन जर मी या दुनियाच्या लोकांशी संवाद करतो तर त्यांच्या पापाचा भागीदार मी होतोय. हे बायबल सांगते. जर समजा एवढं परमेश्वर आमचं मन उघडलंय, देवाने एवढे आमचे डोळे उघडले, तर आमचं एकच काम असेल का जे असे फसवे असतील, जे खोटाडे असतील, फक्त बाहेरून शरीर दाखवतील ख्रिश्चन, पण देवाच्या आत्म्याला जर नाकारत असतील, तर बायबल सांगता अशापासून आम्ही स्वतःला काय करावं? दूर ठेवावं, अलिप्त ठेवावं. का? कारण हे जो देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला काय करतात? नाकारतात. आणि जो ख्रिस्त क्रुसावरती बली झाला त्यांना जर हे नाकारतात तर तो स्वर्गात त्यांना म्हणणार आहे, या 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 मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देतो. आणि म्हणून तो म्हणतो सुभक्तीचे गुण आणि सुभक्तीचे गुण निर्विवाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला. आत्म्यात न्यायी ठरला. देवदूतांच्या दृष्टीस पडला. राष्ट्रांमध्ये गाजवला गेला. राष्ट्रांमध्ये गाजवला गेला. जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. जगात कुठे? पुऱ्या जगात त्याच्यावर, दुसऱ्या गोष्टीवर नाही. आज लोक वचनावर विश्वास नाही ठेवत, माणसावर विश्वास ठेवते. आणि बायबल सांगतो जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो तो शापित आहे. कारण आज माझ्या बहिणी आणि भावांनो, आपण लास्ट मिनिट मध्ये आलेलो. अगर आपल्याला जर तारण मिळवायचं असेल तर हा शेवटचा काळ जर आम्हाला कळतोय तर आम्ही स्वतःला काय करावं? स्थिर. काय करावं? स्थिर. आणि म्हणून तो पाऊल तिमोथेला स्पष्ट टीचिंग करतो का कुठल्याही भानगडीचा टेन्शन घेऊ नकोस, कुठल्या मेसेज विषयी टेन्शन घेऊ नको, कारण सुभक्तीचं गुण निर्विवाद मोठे. पण त्यातला 4था अध्याय आणि 16 वचन त्याच्यामध्ये 4:16 आपणाविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावधाई. पहिला पाऊलुस तिमोथेला म्हणतोय सुभक्तीचं रहस्य निर्विवाद मोठे, तिथे कुठला वाद नाही. देव देहात प्रगट झाला, आत्म्यात स्थितिमान ठरला, राष्ट्रात गाजवला गेला, त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. बरोबर? आता तो पाऊलुस तिमोथेला म्हणतो, काय म्हणतोय की आपणाविषयी पहिला पॉइंट. कारण ज्यावेळेस पेत्र म्हणला प्रभू मी जाऊन असा करतो, प्रभू मी तसा करतो, प्रभू म्हटला तुम्हाला सैतानाने मागणी केली गव्हासारखं चालण्यासाठी, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तू स्थिर राहिलास म्हणजे तुझ्या भावांचं तारण होतं. आमेन. बायबल सांगते तू स्थिर राहिलास म्हणजे तुझ्या भावांचं तारण होईल. याच्यासाठी प्रभू घरातून फक्त एक व्यक्ती निवडतोय. सगळे नसतंय, तो व्यक्ती जेव्हा स्थिर राहतोय त्यानंतर बाकीच्यांचं तारण होते.
पण जेव्हा तोच व्यक्ती इकडे तिकडे भटकेल, जगाचा मार्ग दाखवील, तेव्हा ते कुटुंबाची दानादान होईल, हे बायबल सांगते. आणि म्हणून तो म्हणतो की आपणाविषयी आपणाविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावधाई शिकवणी, डॉक्टरी, मेन पॉइंट, फाउंडेशन हे कळणं गरजेचं आहे की आमची डॉक्टरीन काय आहे, आमची शिकवणूक काय आहे. आणि जर आम्ही आमचं ओपन सांगतोय की आमचा मेसेज प्रॉफिट मेसेज आहे, ज्याला पटेल त्यांनी राहणे, नाही तर आम्हाला बोलवू नका. का? कारण जर तुमची शिकवणूक तुम्हाला फिक्स माहिती आहे तर तुमचं कधीच पतन होऊ शकणार नाही. पण जर आम्हाला शिकवणूकच माहिती नाहीये, मग आम्हाला हेही जमेल आणि तेही जमेल, फक्त आमच्या डोक्यात काय असेल, नाही तो पालकच आला, ह्यो पालक आला, मग तो पालक मनधरणी करतो आणि हे पालक या पालकाचं वचन टोचतं, मग कोण चांगलं लागेल? कोण चांगलं लागेल? मनधरणी करणार. का? कारण गोड लागतं, पण हे टोचतंय. याच्यासाठी बायबल आम्हाला स्पष्ट शिकवतोय, कठीण समय हा दुल्हनसाठी आहे. निर्णय घेणं कठीण पडणार, किती सोडा लागतील मी सांगू शकत नाही. कारण प्रभूने सुद्धा तेच काम केलं, का ज्याने आई बापाचा मान सन्मान ठेवायला लावला, पण जेव्हा ती आई वचन तोडायला लावली तेव्हा त्याने आईला स्पष्ट बाई म्हणून विचारलं. बोलण्याचा म्हणतात फार डेंजर ब्रदर, हे दुल्हनला फक्त कठीण काळ आहे, जगाला नाही. जग काय करणार आहे? खाणार पिणार आयुष करणार आहे. पण जेव्हा जेव्हा दुल्हन जी असेल, जेव्हा वचन करतील, तेव्हा स्टेप बाय स्टेप त्यांना इथे काय घ्यावं लागणार आहे? निर्णय, कडवा निर्णय असतो. किती लोक सुटले जातील, किती लोकांपासून दूर जावं लागेल, हे मी सांगू शकतो. हे वचन माझ्यासाठी सत्य आहे. आणि म्हणून पाऊलुस तिमोथेला म्हणतो, पहिला पॉइंट आपणाकडे, दुसरा पॉइंट जे शिकवण तुला मिळाली आपल्याविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावधाई, सावध राहा. कसं राहा? सावध राहा. का? या गोष्टींमध्ये टिकून राहा. या गोष्टींमध्ये, कशामध्ये? शिकवणीमध्ये. कशामध्ये? जी तुला मी शिकवण दिली, जी शिकवण मी तुला देतोय, त्याच्यात टिकून राहा. आणि आजकाल लोक म्हणते त्याला काय होतंय, हे बी जमतंय तेही जमतंय. अहो नाही, जर आम्ही त्या शिकवणीत जर टिकून राहत नाही तर आम्ही आमचा नाश करून घेतोय, बायबल सांगते. आणि जर नाश होणार नसता तर पावलाने कशाला तिमोथेला सांगितलं असतं पाहिजे? त्या शिकवणीमध्ये टिकून राहा, कारण हे केल्याने व आपले वचन ऐकणाऱ्यांचेही रक्षण करते. प्रेज द लॉर्ड. हे जर तू केलंस, साध्या वेळेला लवकर आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील. तुझ्या ऐकणाऱ्याचे हित तारण साधेल, हे बायबल सांगते. मला सांगा, हा पाऊलुस जर तिमोथेला टीचिंग करतो, म्हणजे तिमोथे त्याच्या डॉक्ट्रिन मध्ये आहे, त्याच्या शिकवणीमध्ये आहे, म्हणजे तारण होतंय का नाही होत बायबल सांगतंय. आणि मग जे आज लोक त्या पाऊलाच्या शिक्षणामध्ये नसतील, त्यांचं तारण आहे का? कारण पाऊलुस काय म्हणतोय, तू जर या शिकवणीत स्थिर राहिलास तर जे वचन तू लोकांना सांगतील त्या लोकांचं सुद्धा काय होईल? रक्षण होईल, तारण होईल. पण जर ते त्याच्यात जर स्थिर राहत नाहीयेत आणि ते इकडे तिकडे फिरतायत तर त्यांचं तारण होईल का? ते बायबल सांगते रक्षण नाही होऊ शकत. का? कारण ते देवापासून दूर गेलेले असतात. हा जगी पालक सांगेल सो अँड सो, पण फायदा होणार नाही. आज आपली डॉक्टरीन आपल्याला पहिली कळायला पाहिजे, मेसेज काय आहे, मी कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि ते जर कळलंय, तुमचं मन गावात येतंय, मी राईट मेसेज मध्ये आहे, बायबल सांगतं मला त्याच्यात स्थिर राहावं लागेल. आणि जेव्हा मी स्थिर राहील, जेव्हा मी लोकांना उपदेश करीन, तर जे लोक माझा उपदेश ऐकतील त्यांचं सुद्धा काय होईल? तारण होईल, बायबल सांगते. कारण पाऊलुस तिमोथेला म्हणतो, जो उपदेश तू लोकांना सांगशील ते ऐकतील, त्यांचं तारण. मग आज हा काळ, कठीण काळ कोणासाठी आहे? नवरीसाठी. तो काय काय कठीण काळ आहे? कोणता काळ कठीण आहे? निर्णय घेणे भाग्याशिव. शेवटच सांगतो मी, आतापर्यंत बोलतोय. शेवटचा काळ दुल्हनसाठी आहे, पण काय कठीण आहे? निर्णय घेणे. वनगड या ट्रिनिटी. स्पष्ट सांगतो, जर वनगड मध्ये आहे, हे बायबल साक्षी माझ्या हातामध्ये, तुझं तारण आहे, जो मेसेज तुला मिळाला त्या जर स्थिर आहेस तर तुझ्यासाठी स्वर्ग खुला असेल. पण अगर मेसेज कळून तू जर बहकत आहेस तर तुझाही नाश आणि तुझ्या कुटुंबाचाही नाश होईल, बायबल स्पष्ट सांगतो. आज आम्ही लास्ट मोमेंट
लोकांना फक्त कठीण एकच गोष्ट आहे, निर्णय घेण्याचा. का जो कोण वचनाच्या विरुद्ध आहे त्याच्यापासून दूर. पण त्यावेळेस माणसाला मोठेपण दिसणार, माणसाला आपलं स्वतःचं बळाई दिसणार. ते जो पाऊलच सांगतो की मग त्याला बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, स्वतःला शहाणे समजणारे, स्वतःची इच्छेने चालणारे. का लोक नवसतात, मग मला उड्या मारणं गरजेचं आहे. अरे लोक नवसतात म्हणजे नाशात घेऊन चाललेत. तुला मेसेज कळून मी हमेशा उदाहरण सांगतो, जर सफेद कपडे घातले, सफेद साडी घातली आणि एखादा बिचारा घाण वस्त्र घातलेला एखादा गोठ्यात काम करणारा माणूस किंवा स्त्री आमच्या जवळ आली तर आम्ही तिच्यापासून काय करणार? का मग तिच्या अंगाला घाण कामावून आली, कामाचे कपडे आम्हाला घाण होईल, आम्ही उदाहरण करूनच घ्या, जाऊ द्या, चांगले कपडे सोडून द्या. या खऱ्या बिचाराला करोना झालाय, तोच नीट होऊन आलाय. त्याला करोना झालाय बरं का, थोडं लांब लांब पडला. अरे स्वर्गाचं राज्य खेळ समजता काय? हा, स्वर्गाचं राज्य जर मिळवायचं असेल तर पहिला पॉईंट माझी डॉक्ट्रिन काय, माझं शिक्षण काय, माझं फाउंडेशन काय. आणि हे जर तुम्हाला ओपन पाळत शिकवतोय की तुम्ही प्रॉफिट मेसेज मध्ये आहात, एंड टाइम मेसेज विथ प्रॉफिट मेसेज, तर याच्यामध्ये राहायचंय का बाहेर राहायचंय हा निर्णय घेणं कठीण आहे, बाकीचं काही नाही. कारण जर हा निर्णय घ्यायचा आहे तर टोटली तुम्हाला ऍज पर बायबल चालावं लागणार आणि प्रभू चालवून ना. का? कारण जेव्हा पवित्र आत्मा मिळतो, जेव्हा तो पुत्र लाभतो, तेव्हा तुम्ही खरेखुरे बंधमुक्त होताय, स्वतंत्र होताय. पुत्र लाभला तर तुम्ही परिपूर्ण छुटकारा मिळताय. आज आमचा भारत देश स्वतंत्र झालाय. काय? भारत देश स्वतंत्र झालाय पण माणसं गुलामगिरीत पडले. भारत देश स्वतंत्र झाला पण माणसं गुलामगिरीत पडलेत. काय फायदा आहे? आज सेम कंडिशन करोडो ख्रिश्चनांची झाली. प्रभू येशू मसीह अनंतकाळचं जीवन देतोय पण हे मरणात पडलेत. का? कारण हा निर्णय घेणं कठीण आहे. का मी प्रभूला स्वीकारू का लोकांना स्वीकारू? हा मेसेज देवा आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. हा संपलेला नाहीये. पुढच्या वीक मध्ये आपण याचा दुसरा पॉइंट पाहणार आहोत. माझ्यासाठी प्रार्थना ठेवा की प्रभू आम्हाला सत्य प्रगट करण्यासाठी. अगर या सुंदरशा नगरमध्ये जायचं असेल तर हाच निर्णय आहे आज घेण्याचा. हीच ती वेळ आहे का जसा पौलुस म्हणतो समय अनुकूल होता आणि मी तुझं ऐकलं आणि माझं तारण राखलं. ख्रिस्तात माझ्या बहिणांनो आणि भावांनो, आज हा कृपेचा काळ चाललाय. हाच तो समय आहे की आम्हाला निर्णय घेण्याचा. कठीण आहे परंतु देवाला सर्व शक्य आहे. आमेन आमेन. आज अगर आम्ही आमचं जीवन जर त्या परमेश्वराच्या सोपवलंय की देवा तुझ्या इच्छेने आमचं जीवन तू घडव. हा जीवात्मा प्राण शरीर मी तुझ्या हातात सोपवतोय. हा कठीण काळ हा दुनियासाठी नाहीये, हा फक्त दुल्हनसाठी ब्राईडसाठी आहे. तो काळ म्हणजे निर्णय घेण्याचा आहे आणि आता हाच तो काळ आहे निर्णय घेण्याचा. का जसा निर्णय घेण्याची वेळ एलियावर आली, अलिशावरती आली का बरं रे बाबा तू इथं थांब, देव मला तुझ्यापासून उचलून घेत आहे, माझ्यापासून दूर जा. तेव्हा बायबल सांगतं अलिशाने निर्णय घेतला नाही, मी तुला कधीच सोडणार नाही. आणि ब्लेसिंग अलिशाने कमवलाय. एलिया स्वर्गात प्रभू येशू मसीह दुल्हन भूमीवर आहे. आज आम्हाला निर्णय घ्यायचा आहे प्रभू येशू मसीह या दुनियादारी माझा प्रवीण दुनिया आज प्राप्त करील का जो मेसेज आमच्या जीवनात प्रभूने दिलाय. कठीण काळ हा कुणासाठी आहे? हा मेसेज आम्ही पाहत आहोत. या मेसेजचं उत्तर आम्हाला प्रभू देण्यासाठी बंधू प्रभू आपल्यामध्ये आहे. सर्वजण डोळे बंद करतील आपण प्रार्थना करूया. जीसस हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीत पाहतो भैया शेवटी आकाश व पृथ्वी निर्माण करत्या राजाच्या राजा प्रभूंच्या प्रभू लॉर्ड लॉर्ड अब्राहम इसाक याकोबाच्या देवा एलियाच्या जिवंत खुदा मोशीच्या परमेश्वरा माझ्या देवा माझ्या स्वामी आम्ही देवा देव प्रभू येशू मसीहाच्या नावाने धन्यवाद करा. आभार मानतो माझ्या राजा दया केली, कृपा केली, अनुग्रह केला पहा. आता सुंदर दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला पहा. जीवभरात आमचा पार आठवण आमचं रक्षण केलं, सांभाळा पहा. या जीवनाच्या भूमी जिवंत ठेवून पा वचन खाण्याच्या पहा. अशा पाच दिवस पोहोच पाण्याचं आम्हाला एकत्र जमलंच माझ्या पहा. लाखो लाख धन्यवाद करा. आभार मानतो माझ्या पहा. आज जगाचा विचार करत आणि शास्त्रीय पतन हा वेळ क्षण लावला पहा. दुःखात आणि शास्त्रीय कष्टात पहा आणि महामारी प्रदेश माझ्या पहा. दया तुझी कृपा केली पहा. शेवटच्या काळामध्ये आम्हाला तू निरोगी जीवन दिलंच माझ्या पहा. स्तुती आराधना करायचं आम्हाला जिवंताचं निरोगी जिवंत ठेवलं पहा. त्याच्या महान देवाबद्दल लाखो लाख धन्यवाद करा. आभार मानतो पहा. आम्ही जन्माचे कर्माचे पापी बाप्पा माझ्या पहा. जसं दाविदाचे म्हणतो अंदाजे की तुझ्यापासून काही आमचे सर्व कर्म तुझ्या उघडं बुद्ध माझ्या पहा. आमच्या कळ नकळ चुका झाले अपराध झाले बाबा कृपेच्या काळामध्ये
रक्तात थेट टाकू नका. आपल्याला शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी तो बापा तू दया कर, तुझी मदत करण्यासाठी विनंती कर बापा. आमचे अपराध दूर करण्यासाठी विनंती कर बापा. जर दाविदाचा म्हणतो माझे पाप बापा स्वतः देवाने दूर केले बापा, जे पूर्व पश्चिम दूर आहे बापा, माझे अपराध दूर केले माझ्या बापा. विनंती करतो आमच्या जे काय कमी केली असेल बापा सर्व कमी केली दूर करण्यासाठी विनंती कर बापा. तर मनुष्य करतो बापा वचनाच्या द्वारे पवित्र जीवन जगू शकतो बापा. विनंती करतो प्रार्थना बापा. लोकांच्या मुखाच्या द्वारे बापा जे काय पवित्र वचन या ठिकाणी उतरले बाबा, वचन पाळून बाबा पवित्र होण्यासाठी बाबा तू सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती बापा. येशूच्या मुखाचा शब्द बापा विधता परिपूर्ण आहे, पवित्र आहे बापा. तुम्ही देखील पवित्र व्हा. विनंती करतो बापा वचनाच्या द्वारे पाहिजे ही दुल्हन पवित्र होण्यासाठी मदत करण्यासाठी विनंती करतो बापा. कारण दुल्हन ही वचनाची शृंगार आहे, वचन शृंगार बापा पवित्र होण्यासाठी मदत कर बापा. वचन सांगते नवरीला बापा कोणताही डाग नाही, आमच्याकडे कमी केले बापा, सर्व कमी दूर करण्यासाठी विनंती करतो बापा. चौकाच्या द्वारे बापा शेवटला काळ विषय बापा जे का उपयोग झाला माझ्या बापा विनंती करतो बापा. वचनाच्या द्वारे आमच्या प्रत्येकाचं पवित्र होऊ दे बापा. दुल्हनला एका दुल्हन माहित पडतं बाबा माझा पती येणार आहे, मला जगात वेगळी होते पवित्र राखते बापा, पवित्र राखते बापा. विनंती करतो प्रार्थना बापा. वडील भाऊ वचन ऑनलाईन ऐकते बापा, प्रत्येक मनात तू कार्य करण्यासाठी विनंती बापा. कडवले नाही घेण्यासाठी बापा, प्रत्येकाला तू मदत करण्यासाठी विनंती बापा. जसं कालिशाने निर्णय घेतला गेलेला सोडणार नाही माझ्या बापा. वचनात धरून देऊ मदत करण्यासाठी विनंती बापा. वचन ज्याला ख्रिस्त लाभलाय पुत्र लाभलाय करतो प्रार्थना बापा. स्वतःच्या वचनात धरून राहण्यासाठी सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती बापा. जसा पावलाचा खडका त्या किंमतीसाठी जीव आज भविष्यामध्ये ते चौकाचा देखील आपल्या लोकांचा तार उडत अभिषेक करण्यासाठी विनंती बापा. हे करतो मान करण्यासाठी विनंती बापा. जीवन तू बदल बापा, वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू मदत कर बापा. सेवाकाराचा विनंती बापा. त्यांच्या आठवडे सर्व कार्य बेसिंग असल्याची विनंती बापा. ज्याच्या जाती बापा तू सोबत राहण्यासाठी विनंती बापा. विषय कोणता मानक करतो विनंती करतो प्रार्थना बापा. अशा अनेक प्रगती करतो विनंती बापा. त्या जगामध्ये दुष्काळ पडे बापा, दुष्काळ असे प्रभू बापा खरं अनुभव दूर कशी बापा वचन माझ्या विनंती करतो सेवकाला नावा घे बापा. अनेक खरं प्रगती करून दे, त्याच्याद्वारे दुकान धावण्यासाठी मदत कर बापा. आज ख्रिस्ताच्या रचना होती बापा, शुद्ध पवित्र जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर, मदत करण्यासाठी विनंती. पुणे तर ते सेवकाला तुम्ही चिपून ठेवा प्रगतीकरण होय बापा. आता नवीन नवीन माना तू त्यांना देण्यासाठी विनंती बापा. त्याच्या जीवन तू बेसिंग करण्यासाठी विनंती बापा. जे काही सेवेमध्ये जे काही इच्छा जी काही माग बापा सर्व कमी घडी दूर करण्यासाठी विनंती कर बापा. त्या ठिकाणी अंधकारले बीज बापा एकवटण्यासाठी सहाय्य कर, मदत कर बापा. त्याच्या जीवन अधिक बेसिंग करण्यासाठी विनंती बापा. सेवा वाढण्यासाठी तू मदत कर, सहाय्य करण्यासाठी विनंती कर बापा. वचन सांगते अशा अनेक बीज बापा काम तू सेवकाले तुझं करण्यासाठी विनंती बापा. आम्हाला एकत्र जमलो चुक कर आभार मानतो बापा. जे का सुंदरचा मांडा खाला पा त्या मांडाचं जीवन जगण्यासाठी तू मदत कर, तुझं करण्यासाठी विनंती बापा. म्हणजे काही दिवसांनी उपवास प्रत्येकाची उपास तू ग्रहण करण्यासाठी विनंती बापा. उपास होऊन जी काही मांग द्यायचं बापा हरिकाची मांग तू पूर्ण कर, तुझं करण्यासाठी विनंती बापा. आमच्या जे कोणी बिमार असेल बापा प्रत्येकाला तू चंडा करण्यासाठी विनंती बापा. 4 महिन्याचे बीज आणण्यासाठी विनंती बापा. विशेष करून महामारीपासून बच्चांचं लेकराचं लक्षण कर बापा. हरिका तू वचन पाठवून करण्यासाठी विनंती बापा. वचन सांगते विस्तार मध्ये महामारी बसले पा पिढा पसरला माझ्या पा इतर लोकांचं रक्षण केलं, तुझं आपण जीवन देऊ पा. लेकरांचं रक्षण कर, तुझं गौरव आशीर्वाद भरून काढा पा. मान सन्मान गौरव तुला दे पा. धनतान होता प्रवेश करतो त्याचा गोड आणि